आपण नेहमी मंगलाचरण म्हणतो. आज सगळ्यांनी भीमरूपी म्हणायचे, आपल्याला सगळ्यांना येते. आणि एका श्वासात भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती असं म्हणलं की सगळ्यांचं जमतं आणि जमवून घ्यायचं. सगळ्यांनी बरोबर म्हणूया. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीगणेशाय नमः. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकला ऊठवीबळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवगायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका त्वयांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नि रुद्राग्नि देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगडी नेत्राग्नी चालिल्या ज्वाला भ्रुकुटी ताठिल्या वळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले वळे सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे इंद्राद्रिसारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणानसे अणुपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरुमांदार दाकुटे तया वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेगिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्यादी स्तोत्रपाठे करूनिया भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तै नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने एदरा पंधरा श्लोकी लाभली शोभली भली दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अंतपुंजु कपिकुलासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासति इति श्री रामदासकृतं संकटनाशनं नाम श्री मारुति स्तोत्रं संपूर्णं. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. खूप छान. आज भीमरूपी म्हणायचं कारण म्हणजे समर्थ रामदासांची ही रचना आहे. प्रत्यक्ष हनुमंतांनी त्यांना दर्शन देऊन उत्स्फूर्तपणे घडलेली ही रचना आहे. आज समर्थांची एका अर्थाने पुण्यतिथी आहे. त्यामुळे त्यांना जर चांगली श्रद्धांजली द्यायची असेल तर जसे आपण दासबोध आत्माराम वाचतो तसं मनाचे श्लोक आणि भीमरूपी हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मुख्य म्हणजे आज मंगळवार आहे. मंगळवार हनुमंताचा जन्मदिवस असल्यामुळे तो उपासनेचा दिवस आहे. शनिवार आपण परंपरेने करतो, काही वाईट नाही आहे, पण शनिवार हा शनीचा मानला जातो आणि मंगळवार हा हनुमंताचा आहे. आपल्याला ती माहीत असेल, शीर्षक संगीत होतं हनुमान या मालिकेचं.
मंगल को जन्मे मंगल ही करते, मंगलमय हनुमान जय हनुमान. तर मंगलच आहे सगळं हनुमंताचं. जसं इथे मंगल आहे तसं रामदासांना किंवा वाल्मिकींना सुंदर वाटतं. जसं हनुमंताचं तसं आपल्याला रामदासांचं. हनुमान, रामदास, आपले महाराज ही एकच अशी परंपरा आहे. खूप लिहिलं, जवळजवळ 9,500 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत समर्थांनी. त्यातले जवळजवळ 7,000-7,500 दासबोधच आहे मुख्य. बाकीची प्रकरणं वगैरे आहेत छोटे छोटे. पण आपण दासबोधापेक्षा मनोबोध सोपा आहे वाचायला. पॉकेटबुक असतं, खिशात राहतं. इथून उरलेल्या आयुष्यात दासबोधाची पारायणं वगैरे चालू राहू, पण चिंतन मनाच्या श्लोकांवर करूया. आणि सगळी स्तोत्र आपण म्हणूया, पण भीमरूपी संधी म्हणेल त्यावेळेला मिळेल. भीमरूपी हे मनाला शक्ती देणार आहे. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासाठी, अंतरात्म्यालाच त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे. मनाच्याही पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे आपण आत्मा, अंतरात्मा म्हणतो. तर त्याचं दर्शन हे खरं रामाचं दर्शन आहे, हे खरं हनुमंताचं दर्शन आहे. मनाचे श्लोक पहिले 135 जे आहेत ते आपल्याला कर्म, उपासना, भक्ती सांगणारे आहेत. त्याच्यानंतर ज्ञान सांगणारे श्लोक आहेत आणि समर्थांचे अनुभव आहेत. ते सहज तुम्हाला सांगतो. मनाच्या श्लोकात श्लोकांचे संच आहे. संच म्हणजे सेट. त्यातला एक तर आपल्याला माहीत आहे, नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी, देव भक्ताभिमानी, रामदासाभिमानी, किंवा प्रभाते मनी रामचिंतित जावा. हे 10-10 श्लोक आहेत. तसेच 5-5 श्लोक असलेले मना सज्जना राघवी वस्ती कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे, जुने ठेवणे मी पणे नाकळे ना. हे समर्थांनी आपलं म्हणजे आत्मचरित्र सांगितलेलं आहे. संत मी असं जगलो, मला असं वाटलं, साक्षात्कार झाला, दर्शन झालं असं कधी म्हणत नाही. आपल्या वाङ्मयातूनच ते आपलं चरित्र सांगत असतात. म्हणून महाराज म्हणायचे ना की संतांची चरित्र ही त्यांची पत्र आहेत आणि आपल्या जवळच्या माणसाचं पत्र आपण जितक्या आत्मीयतेने वाचतो तितके संतांचे ग्रंथ आत्मीयतेने वाचले पाहिजेत. वाचन कमी झालं तरी चालेल, पण आत्मीयता हवी, म्हणजे आतमधून ते वाचन बाहेर व्यक्त झालं पाहिजे. ठीक आहे, आज प्रसंगच आहे समर्थांच्या निर्याणाचा. काल सहज एक विषय होता की निर्याण आणि निर्वाण या शब्दात काही फरक आहे का. एकंदर जाणंच आहे ते. पण आपण बऱ्याच वेळेला महाराजांची महासमाधी म्हणतो, ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी म्हणतो, तुकाराम वैकुंठालाच गेले. तसे बुद्ध म्हणला की बुद्धाचं निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण असे शब्द वापरतात. आणि समर्थांची तुम्ही दासबोधातसुद्धा सुरुवातीला त्यांच्या चरित्रातल्या घटना दिलेल्या आहेत. समर्थांचं निर्याण म्हणलेलं आहे. अर्थ एकच आहे. या म्हणजे जाणे आणि यान म्हणजे जाण्याचं साधन. जाण्याचं साधन देह हे आपल्या लक्षात ठेवा. कुठेही जायचं असेल तर देहाशिवाय कसं जाता येईल. महाराज म्हणाले तुम्हाला सांगितलं तुमचे डोळे घरी ठेवा आणि या, अवघड आहे. त्याप्रमाणे देह हे एक साधन आहे. देहाला यंत्र म्हणलेलं आहे, कारण यंत्र म्हणजे सुद्धा एक साधनच आहे. वाहन हे साधनच आहे. सुंदर श्लोक गीतेतला लक्षात ठेवण्यासारखे खूपच श्लोक आहेत. पण ईश्वर सर्वभूतानाम हृद्देशे, अर्जुनाला तो आपला कायमचा पत्ता सांगतो, ज्याला आपण परमनंट ॲड्रेस म्हणतो, की मी सर्वभूत म्हणजे निर्माण झालेल्या कणाकणाच्या हृदयात मी आहे. आपल्याला वाटतं हृदय म्हणजे हे इथे हृदय, तसं नाही आहे. कणालासुद्धा हृदय आहे. आपण म्हणतो ना, अगदी पार्टिकल जरी घेतलं, ॲटम जरी घेतला, त्याच्यात इलेक्ट्रॉन वगैरे आहेत आणि ते फिरत असतात वगैरे आपण म्हणतो. साधी पेशी ज्याला सेल्स म्हणतो, प्रत्येकाला एक न्यूक्लियस आहे किंवा एक केंद्र आहे किंवा हृदय आहे. तिथे मी आहे. आणि हृदय म्हणजे आता हे हृदय आहे का, अंगठ्यात मी नाही आहे का, सांगा बरं. आणि अंगठ्यात वगैरे नसता तर मग कृष्ण तिथेच त्याला बाण लागला ना, अंगठ्याला काय पायाला काय, आणि त्यांचं जीवन संपलेलं आहे कृष्णाचं. म्हणजे अंगठ्यात माझा आहे. केसात मी नाही आहे का, मग केसातसुद्धा माझा प्राण आहे, केसातसुद्धा मी आहे, केसाच्या हृदयात मी आहे. आता केसाचं हृदय म्हणजे काय, हृत अयम म्हणजे हृदय हा शब्द तयार झालेला आहे. आता हे हृत आहे का, आहे. याच्या आत यंत्रणा आहे, ते हृत आहे का, आहे. त्याच्या आत वायर्स आहेत, हृत आहे का, आहे. वायरच्या आत एक कॉपर तांब्याची तार आहे, हृत आहे का, आहे. आणि त्याच्यात वाहणारी इलेक्ट्रिसिटी अयम, हृत अयम ते हृदय आहे. ह्याचं हृदय काय, ते इलेक्ट्रिसिटी हृदय आहे. हो, आत्ता करंट गेल्यानंतर हे सगळं आहे की, पण मेलं. हृदय थांबलं की मेलं असं जेव्हा आपण म्हणतो,
शक्ती हे हृदय आहे, लक्षात ठेवा. शक्ती, मग ती निर्नाडी शक्ती आहे. शक्ती दिसत नाही. शक्ती तसा बघितलं तर शक्तीचे फोटो वगैरे सुद्धा घेतले जातात, ते कुठेतरी तरंग वगैरे असे घेतले जातात. आपण त्या शक्तीला व्यक्त रूप दिलं, मग कोणी देवी बनवलं, लक्ष्मी बनवलं, सरस्वती बनवलं, काली बनवलं, दुर्गा बनवलं, शांतादुर्गा बनवलं, ही निर्नाडी रूपं दिली आपण. पण त्या शांतादुर्गेची मूर्ती, त्याचं हृत अयम हृत अयम हृत अयम जर गेलं तर दुर्गा नावाची जी शक्ती आहे की जी संकटांना म्हणते दुर्गा, म्हणजे जा निघून, किंवा शत्रू जर असतील, शत्रूंवर संहार करणारी दुर्गा आहे ना. दुर्गाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिषासुराला मारलेलं आहे. हे का सांगतो की संतांची जर आपल्याला जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करायची असेल तर ती शक्ती स्वरूपातली असली पाहिजे. समर्थांची शक्ती काय आहे? समर्थ म्हणजेच मूर्तिमान शक्ती आहे किंवा, पण समर्थांनी संघटन शक्तीचं महत्त्व सांगितलं. संघटनाला म्हणजे ऑर्गनायझेशन, मोबिलायझेशन याला महत्त्व देणारा समर्थांसारखा दुसरा संत नाही. म्हणून अनेक जण समर्थांना संत मानतच नाहीत. समर्थांना लोकनेता, लोकसेवक असं म्हणतात. कारण नाना समुदाय, तुम्ही समुदाय निर्माण करा, समुदाय हालवा, मोबिलाइज करा, समुदायांना एक ध्येय द्या, समुदायांना एक कार्यक्रम द्या. हे समुदाय म्हणजे काय? त्यावेळेला शिवरायांचं जर साम्राज्य स्थापन होत होतं तर त्याला मदत करणारे तरुण तयार व्हावेत, समाजात एकी व्हावी, याच्यासाठी समर्थांनी खूप कार्य केलं. आज आपल्याला मुख्यतः समर्थांच्या निर्याणाबद्दल बोलायचं आहे, शेवटच्या ह्याच्याबद्दल बोलायचं आहे, दिवसांबद्दल. पण एक लक्षात ठेवा, त्या काळात 1100 मठांची त्यांनी स्थापना केली. आता हे नुसतं म्हणायचं आहे का? त्यांचे जे शिष्य होते, जे जिवंत होते, ते सुद्धा संत होते. समर्थांनंतर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी समर्थांचा संप्रदाय चालू ठेवला. त्यांनी समर्थांना बघून, समर्थांच्या बरोबर राहून, समर्थांसारखं जगून त्यांची चरित्र लिहिलेली आहेत ना. राम म्हणजे दास विश्रामधाम, समर्थ प्रताप, ही चरित्र त्यांच्याबरोबर राहणाऱ्या त्यांच्या, पण ते त्यांचे शिष्य आहेत म्हणून त्यांनी अतिशयोक्ती केलं असेल असं तुम्हाला वाटेल. रुद्र शतसंख्या, रुद्र म्हणजे 11, शत म्हणजे 100, 1100 मठ त्या काळी समर्थांनी स्थापन केले. आता खरं असेल का हे? पण अलीकडच्या काळात शंकर श्रीकृष्ण देव नावाचे एक अत्यंत समर्थ भक्त होऊन गेले. त्यांच्यासारखे समर्थ भक्त रामदासीसुद्धा असेल किंवा नसेल सज्जनगडावरचा. हे कौटुंबिक होते, वकील होते. त्यांनी ध्यास घेतला की समर्थांचं जे जे आपल्याला काही मिळेल साहित्य, त्याचा एक असा संग्रह करायचा. आणि तुम्ही जर धुळ्याला गेलात तिथे समर्थ वाग्दैवता मंदिर नावाची वास्तू आहे. 2 मजल्यांची तर ती काही वर्षांपूर्वीच होती. आणि त्याच्यात समर्थांचं हस्ताक्षर, इतकंच काय, ज्याला आपण गड्डे म्हणतो ना, आपण गोट्यांनी खेळतो मार्बल्स, ते तिथे ठेवलेले आहेत. आणि खाली लिहिलेलं आहे कदाचित समर्थ या गड्ड्यांनी खेळले असतील. तुम्ही म्हणाल हे कसं? तर विचार करा तुम्ही, ज्या वेळेला ते गेले, जांब नावाचं गाव, जी समर्थांची जन्मभूमी, तिथे समर्थ म्हणजे ठोसर, त्या ठोसर घराण्याची एक आपण म्हणतो वाडा, त्या वाड्याचं अंगण, त्या अंगणात नक्कीच समर्थ खेळलेले आहेत. तर यांनी त्यांना विनंती केली की मला इथे काही 1-2-3 फूट खणायची परवानगी द्या, काही मला काही समर्थांच्या वस्तू मिळत आहेत का बघूया, आणि मी तुम्हाला परत अंगण करून देईन, वाटल्यास सिमेंटचं वगैरे सुद्धा करून देईन. काही लोकांनी तसं करूनही घेतलं. पण यांनी खाली खणलं, तिथे त्यांना काही ह्या गड्डे सापडले. तर समर्थ नक्कीच, कारण त्याच्यावर मातीचा थर बसला ना 300 वर्षात. आज ही 344वी समर्थांची पुण्यतिथी आहे, 344वी. हे लक्षात घ्या. त्यामुळे काय आहे की त्यांनी ते इतक्या वस्तू जमवल्या आहेत समर्थांच्या, म्हणजे सज्जनगडावर नाहीत. आणि ज्यांना समर्थांचा अभ्यास करायचा आहे, अगदी करू नये असा अभ्यास म्हणजे PhD, ज्यांना समर्थांवर PhD करायचे आहे, सज्जनगडला जसं जायला पाहिजे ती पंचस्थळी सांगितलेली आहे. पहिलं स्थळ म्हणजे त्यांची जन्मभूमी जांब. त्याच्यानंतर 12व्या वर्षी ते आले आणि टाकळी नावाच्या गावी राहिले, नाशिकच्या जवळ, जिथे आपण म्हणतो नंदिनी आणि गोदावरी यांचा संगम आहे. आता तिथे चांगलं स्थान केले, राहायची सोय केलेली आहे. पण तिथे त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली, ती त्यांची तपोभूमी आहे. नंतर 36 वर्ष ते फिरलेले आहेत. आणि त्यांनी समर्थांची आध्यात्मिक राजधानी म्हणून जर काय असेल तर चाफळ, जिथे ते उरलेली 31 वर्ष वगैरे राहिलेले आहेत आयुष्याचे, शेवटची 6 वर्ष ते सज्जनगडला आहेत. म्हणून पहिली जन्मभूमी जांब, तिसरी तपोभूमी
टाकळी नाशिकच्या जवळची, त्याच्यानंतरची आध्यात्मिक राजधानी किंवा कर्मभूमी म्हणा तुम्ही ते म्हणजे चाफळ. नंतर आणखीन एक स्थान आहे आजच्या दिवसाच्या महत्त्वाचं, ते म्हणजे जिथे दासबोधाचं लेखन संपूर्णत्वास गेलं ती शिवथरगड आणि नंतर सज्जनगड. या 5 ठिकाणी भेटी द्या, ह्याला समर्थांची पंचस्थळी म्हणतात. याच्या इतकंच आणि मला जर विचाराल तर ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे समर्थ वाग्देवता मंदिर. त्या एका माणसाने जे काही जमा केलेलं आहे, माझा मुद्दा काय लक्षात ठेवा, ते एके ठिकाणी त्यांनी विधान केलेलं आहे, मी हे 1100 मठ शोधण्याचा ध्यास घेतला. आता कसे शोधायचे, या मठात गेलो, कागदपत्र बघितले आणि ते कागदपत्र त्यावेळेला झेरॉक्स नव्हते, हे कागदपत्र ठेवू का म्हणल्यानंतर त्याला काहीतरी महत्त्व आहे, नाही ठेवायची नाही. त्यांना माहितीही नव्हतं कागदपत्र आहेत, हे स्वतः मायावर चढले, मायावर चढून त्यांनी ते सगळं सामान काढलं. पण तुम्हाला सांगतो की ही जी परंपरा, वंश परंपरा, ज्याला हल्ली डायनॅस्टिक म्हणतो आपण राजकारणात, ती अध्यात्मात तर फार भयंकर आहे. कारण माझ्यानंतर माझ्या मुलाला बनाया तो पीठ किंवा ते स्थान मिळाल, त्याची उपासना किती आहे हे बघायला पाहिजे ना. आणि समर्थांच्या बाबतीत म्हणून आहे, पण समर्थ ब्रह्मचारी होते, पण त्यांचे मोठे बंधू जे होते ते अधिकारी होते, पण नंतर त्यांच्या पिढ्यात तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तो इतिहास सांगायची गरज नाही. मुद्दा काय माझा, तर इथे गेल्यानंतर त्यांना सांगितलं या आजूबाजूला कुठले मठ आहेत का, हो तिथे तो मठ आहे, मग तिथे आजूबाजूला कुठला मठ आहे का, हो तिथे 2 मठ आहेत. असं करत करत त्यांनी 1038 मठांची स्थानं शोधून काढलेली आहे. म्हणजे एवढे आहेत ना मठ. आणि ज्या वेळेला इकडून तिकडे जाण्याचं साधन बैलगाडी किंवा घोडागाडी किंवा घोडा होतं, त्यावेळेला 1100 मठ स्थापन करणं, त्या मठात एक प्रकारचं एकसूत्रीकरण ज्याला कोऑर्डिनेशन म्हणतात, त्यांच्यात एकमेकाचं कम्युनिकेशन अवघड होतं. समर्थांनी 2 नवरात्र सुरू केली. आधी होती पण तेवढी महत्त्वाची नव्हती. बरोबर वर्षाचे 2 भाग. चैत्र नवरात्र म्हणजे जे आता सुरू होईल ते चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी रामनवमी हे पहिलं नवरात्र. 6 महिन्यानंतर देवी नवरात्र जे आधीपासूनही होतं, म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी आणि नंतर विजयादशमी आपण करतो. ही 2 नवरात्र. या 2 नवरात्रात एक संकेत होता की तुमचा मठ जिथे कुठे आहे त्याच्या आसपासची माहिती मिळवा, त्या माहितीचे संकलन करा आणि यापैकी 2 नवरात्रांना आलात तर चांगलं आहे, पण किमान एका नवरात्राला यायचं आणि ती सगळी माहिती त्याचं डायजेस्ट एका अर्थाने त्याचं सार काढून तो शिवाजी महाराजांपर्यंत संदेश पोचवला जायचा की या भागात हे चाललं आहे, त्या भागातली ती हालचाल आहे. आणि संपूर्ण भारतभर हे मठ असल्यामुळे केवढं मोठं कार्य होतं. आणि पोर्तुगीज काही शिवाजीबद्दल चांगलं लिहितील असं नाही. कॉझमे दा गार्दा म्हणून पोर्तुगीज इतिहासकार, त्यांनी संभाजीबद्दल लेखन केलेलं आहे. शिवाजीबद्दल तो इतकं चांगलं लिहिलेलं आहे की ज्याच्या चरित्रावर ब्लेमिश म्हणजे कलंक नाही असा हा राजा आहे. आणि या बाबतीत सगळ्यांचं एकमत आहे. मग ते ब्रिटिश असू देत, फ्रेंच असू देत, डच असू देत, पोर्तुगीज असू देत किंवा मुघल असू देत किंवा सगळे, शिवाजी महाराजांची एखादं धोरण चुकलं, एखाद्या लढाई पराभव झाला, माघार घेतली, पुढे गेले, पुन्हा चारित्र्यावर कलंक नाही, हे फार लक्षात घ्या. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांना मदत करणारे रामजी नावाचे एक संत आहेत. रामदास शब्द वापरले, रामजी. त्यांचे जे अनुयायी आहेत ते भगवे कपडे घालतात आणि भगव्या कपड्यात त्यांचा संचार सगळीकडे चालू असतो. त्यांचे जिथे मठ आहेत ना त्याच्या शेजारी तालीम आहे. तालीम म्हणजे जिम हल्लीच्या भाषेत. जिम म्हणजे पूर्ण शब्द येत नाही, जिममध्ये जाणाऱ्या लोकांना बिलकुलच येत नाही. जिम GY आहे का JI आहे इथपासून आनंद आहे सगळा, फक्त हेच कमवायचं आहे. आणि हे कमवता कमवता मी जास्त पशु बनतो हे लक्षात ठेवा. इथे खुराक मी काहीच देत नाही. जे काही बदाम वगैरे खायचे ते हे तयार करण्यासाठी लक्षात घ्या. फार भयंकर प्रकार आहे. यांच्यापासून समाजाला फायदा किती. समर्थांनी हे हेरलं आणि तालीम सुरू केली. तालीम म्हणजे ज्याला जिम्नॅशियम म्हणतात तो. आणि त्या तालमीत त्यांनी तरुण तयार केले आणि 11 जणांची पथकं ज्याला कमांडो स्क्वॉड्स म्हणतात हल्ली ही त्यांनी तयार केली. एकदम हल्ला करायचा. आणि तिथे तलवार ठेवायला वगैरे हिंदूंना परवानगी कुठे होती. सगळं राज्य भारत व्यापून टाकला होता. वरती औरंगजेब होता, खाली निजाम असे निजामशाह होता, सगळे इकडे बहामनी राज्य होतं, तिकडे सुलतान आदिलशाह वगैरे हे सगळे भारत जवळजवळ वाटलेला होता.
तिथे तुम्हाला तलवार ठेवण्याला बंद. पण आपल्या स्वयंपाकघरात काही कमी असतात का हो? आदोळी असते, कोयती म्हणून असते, सुरा म्हणून असतो, अरे मुसळ असतं आणि पहारेसुद्धा असते. तर त्यांनी 11 जणांचे मुसळ राम, तो मुसळ 11 जण कुठून, जशा मुंग्या कुठून येतात कळत नाही ना, तसे ते यायचे. जिथे धोका आहे तिथे जवळ मंदिर, गावात मारुतीचं मंदिर नाही त्या गावात राहू नका असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि जवळजवळ असं एकही गाव नाही जिथे मारुतीचं मंदिर नाही. स्मशानाच्या बाजूला का होईना पण मारुतीचं मंदिर आहे. घंटा वाजवा, घंटा वाजल्यानं अकाळी घंटा वाजते. ही काय आरतीची वेळ नाही आहे, म्हणजे काहीतरी धोका आहे. सगळ्यांनी आपापली आयुध घेऊन जमायचं. हे 11 बहु 11 काय 11 कळेचे ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी. हे सांगितले. 11 काय 11 तुम्हाला कळणार नाही. तुम्ही 11 म्हणजे 11वा महारुद्र म्हणजे हनुमान असेल, 11 म्हणजे एकादशी म्हणजे 2 एकादशींचा उपवास असेल, 11 म्हणजे का तुम्ही विचार करा म्हणाले. पण एक 11चा अर्थ होता. 11 जणांची पथकं तयार केली. आपण हल्ली म्हणतो ईच वन टीच वन, ईच वन प्लांट वन. समर्थ म्हणत होते ईच वन ब्रिंग 11. 11 एकेकांनी जर 11 माणसं तयार केली तर खरंच हे फार महत्त्वाचं साधन होतं. शिवाजी महाराजांना त्याचा फायदा झाला. दोन्ही माणसं मोठी होती आणि शिवाजी आणि समर्थ यांच्यातल्या संबंधापासून समर्थांच्या जीवनातला शेवटचा अध्याय आपण सुरू करूया. शिवाजी महाराज 1680 साली गेले हनुमान जयंतीला, म्हणजे चैत्र पौर्णिमेला गेले. त्यानंतर समर्थांना आता जे काही हिंदवी साम्राज्य स्थापन व्हायचं होतं ते झालं. त्याच्यानंतर मधल्या काळात संभाजीकडून काय आता इतिहास निरनिराळे सांगितले जातात. आता संभाजी राजा झालेला आहे, तोही तितकाच पराक्रमी आहे, तोही हिंदू धर्माचा अभिमानी आहे वगैरे. असं नंतर संभाजीचा फार करुण अंत झाला ते आपल्याला माहीत आहे. तर आता आपण आपली अवतार लीला संपवूया. समर्थांना त्यावेळेला 73वं वर्ष लागलेलं होतं. 72 वर्ष म्हणजे 6 तप, 12 वर्षाचं 1 तप, 6 तपांचं आयुष्य. आपण तपस्वी कोणाला म्हणायचं? तप करतो तो तपस्वी आहे. पण तपाच्या मापानं ज्याचं आयुष्य मोजलं जातं. पहिलं तप समर्थ घरी आहेत, दुसरं तप समर्थ साखळीला आहेत, तिसरं तप समर्थ भारत भ्रमण करतायत, नंतरची 3 तपस समर्थ ह्याला आहेत, टाकळीला आहेत. असं त्यांचं चरित्र सांगता येतं. चरित्र आपला विषय नाही आहे. तर शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा अन्न सोडलं, म्हणजे सॉलिड मी काही खाणार नाही, भाज्या वगैरे मी खाणार नाही. नंतर त्यांनी दूध फलाहार सुरू केला, फळं वगैरे मी खाणार नाही. नंतर रसाहार सुरू केला, मी रस नाही, दूध नाही, फक्त पाणी. आणि पुढे पुढे तर प्रायोपवेशन म्हणजे फक्त हवा. असं ते 1 वर्ष त्यांनी घालवलेलं आहे. आणि नंतर शेवटची रामनवमी, शिवाजी महाराज गेले हनुमान जयंतीला, चैत्र शुद्ध नवमी ही रामनवमी, चैत्र पौर्णिमा ही हनुमान जयंती. शिवाजी महाराज गेलेले आहेत. समर्थांनी अवतार कार्य पुरं करायला म्हणजे मठांची व्यवस्था आहे लागलेली. सज्जनगड आणि चाफळ ही 2 केंद्र महत्त्वाची, तिथली व्यवस्था लावली. आणि आता महत्त्वाचं कार्य करायचं म्हणजे संकलन करायचं दासबोधाचं. त्यावेळेला प्रिंटिंग नव्हतं. त्यांचा लेखनिक कोण होता? कल्याण. आणि म्हणून कल्याणाला घेऊन ते शिवथरघळीला गेले. आणि असं सांगतात मार्गशीर्ष महिन्यापर्यंत दासबोधावरून शेवटचा हात फिरत होता. 20 दशक 200 समास, पहा माझा ग्रंथ सावकास. उगीच खटपट चटपट करू नका, कारण सायोज्याची वाट सापडेल की. हा ग्रंथ तुम्ही नीट वाचा तर तुम्हाला काय. आणि वाचा म्हणजे अभ्यास करा, पारायण नाही. पारायण किती गतीनं करावं लागतं ते आपण आत्ता बघितलं आहे. तरीसुद्धा बऱ्यापैकी कमी गती होती असं मी म्हणेन. नाहीतर कोण काय काय सगळे ते पारायण संपवायचं त्या वेळात. पारायण सांगितलंच नाही, पहा माझा ग्रंथ नीट, नका करू खटपट, तेळे सायुज्याची वाट सापडेल की. सायुज्य म्हणजे मुक्ती, अंतिम मुक्ती या ग्रंथातून सापडेल. पण एक एक अक्षर वाचा, एक एक शब्द वाचा, एक एक ओवीचा चरण वाचा, त्याच्यावर चिंतन करा, चर्चा करा. हा समर्थ आहे. आणि बरोबर हाच प्रभाव महाराजांवर आहे. महाराजांचा प्रभाव कितीदा तुम्हाला सांगितलं की प्रवचनाचा एकंदर फोकस चिंतन आहे. चिंतन रामनाम, चिंतन रामनाम, चिंतन रामनाम. नुसतं रामनामही पुरणार नाही. आणि नुसतं चिंतन करत गेलात तर तरकट व्हाल, म्हणजे लॉजिक करत राहाल. दोन्ही पाहिजे. चिंतन, प्रवचनावर चिंतन झालं पाहिजे.
प्रवचनाच्या शीर्षकापासून सुरुवात केली पाहिजे. प्रवचनाचा पान आहे ते पेज नंबर नाही आहे, इतके दिवस गेले या वर्षातले हे समर्थ ओरडून सांगतायत आपल्याला. पहिल्यांदा म्हणून वाचायचं इतके दिवस संपले. जो पेज नंबर नाही आहे तो दिवस संपल्याचा नंबर आहे. आता सावध राहा. आता 31 जानेवारी 29 म्हणजे 60 ते गेले आणि आज 65 दिवस गेले किंवा या वर्षातले. म्हणजे फक्त 300 उरले. मी फक्त 300 नाही, गंमतच आहे असे. एकदा 65 गेले ना की उरलेले 300 जायला वेळ लागत नाही. जसं आपण म्हणतो ना, सोमवार आला ना भर्रकन शुक्रवार येतो, शनिवार रविवार कसे जातात कळतच नाही, पुन्हा सोमवार भर्रकन. हे चाललं आहे ना आपलं, ह्याचा आपल्याला अनुभव आहे ना. इथे सावध राहायला पाहिजे. असू दे. तर झालं काय, समर्थांनी आपलं सगळं वाइंडिंग अप केलं, दासबोधाचं संकलन झालं आणि आता शांतपणे त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली. ज्या वेळेला शेवटची रामनवमी, आणि रामनवमी ते कुठे साजरी करायचे, ते चाफळला साजरी करायचे, सज्जनगडला नाही. आणि समर्थांच्या काळात दासनवमी नव्हती हे सांगायला पाहिजे का लोकांच्या? काय समर्थांच्या काळात दासनवमी नव्हती? अहो, महाराजांच्या काळात समाधी मंदिर नव्हतं म्हणलं तरी लोकांना आश्चर्य वाटतं. महाराजांच्या काळात समाधी मंदिर नव्हतं, मग तिथे काय होतं? अरे तिथे गोशाळा होती. गंमत असते ही सगळी. पण एक लक्षात ठेवा की ते शेवटच्या उत्सवासाठी आले. उत्सवात ते कुठेच दिसले नाहीत. हो, का दिसले नाहीत? त्यांनी दासबोधातच सांगितले, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. ही सगळी मंदिरं आहेत ना, आजूबाजूने सगळे डोंगर आहेत. महाराष्ट्र हा डोंगरांचा देश आहे. सातारा विशेषतः 7 तारा, 7 तारा म्हणजे टेकड्या आहेत, त्याचा सातारा तयार झालेला आहे. तर विचार करा तुम्ही. तर अशा ठिकाणी अगदी ज्याला आपण अमावस्या म्हणतो, फाल्गुनी अमावस्या, ती अशा मध्यरात्रीपर्यंत समर्थ लोकांच्यात असायचे. कारण नाही म्हणलं तरी त्या समर्थ आहेत. समर्थ म्हणजे साक्षात हनुमंताचे अवतार. हजारो लोक जमायला लागले की हो. आता हजारो लोक जमणार आहेत म्हटलं की शिवाजी महाराज म्हणाले, रसद मी पाठवतो कारण मी तुमचा शिष्य आहे. हल्लीचा इतिहास मला माहीत नाही, मी हे पूर्वीचा सांगतोय की ज्याला कागदपत्र आहेत ती कागदपत्र ठेवलेली आहेत. मी शिष्य आहे तुमचा. आणि त्यामुळे काय कल्पना करा की शिवजी, त्याचं शिवाजी आपण केलं, पण ठीक आहे, शिवाजी म्हणजे अखंड रामनाम. आपण बघा ना पुराणातला शंकर म्हणजे काय, आणि राम म्हणजे रामेश्वराची स्थापना. म्हणजे राम हा शिवाचा भक्त आहे आणि शिव हा रामाचा भक्त आहे. म्हणून शिव समर्थ योग हा पूर्ण शब्द आहे. नुसते शिवाजी, नुसते समर्थ नाही, दोघांच्याही जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. आणि असं एक सुंदर स्मारक चाफळला केलेलं आहे. चाफळच्या श्रीराम मंदिराच्या मागे जर गेलात तर तिथे गाव होतं. त्या गावाला, त्या भागात त्यांनी अनुग्रह दिला शिवाजी महाराजांना. हा प्रसंग आहे, त्याला खूप सांगेल, तो विषय आपल्याला वाढवायचा नाही आहे. पण तिथे अनुग्रह दिला तर त्या जागी एक मंदिर बांधलं आणि तिथे शिवाजी नमस्कार करतोय समर्थांना, असं गुडघ्यावर बसलेला आहे आणि समर्थ त्याला आशीर्वाद देत आहे. हे बांधलं मंदिर. आणि हे कोणी बांधलं? पुढाकार घेतला तर पत्रद्वारा दासबोध अभ्यासचे जे केळकर त्यांनी आणि त्यांच्या काही लोकांनी पुढाकार घेऊन ते मंदिर बांधलं. आज तुम्ही जर गेलात तिथे, नको सांगायला, तुम्ही गेलात चाफळला तर मुद्दामून जा. काय अवदशा दुर्दशा झालेली आहे. कारण समर्थ आणि शिवाजी यांच्यात काहीच संबंध नव्हता. आणि असला तर समर्थ हे औरंगजेबाचे गुप्तहेर होते आणि शिवाजीची सगळी माहिती ते औरंगजेबाला देत होते. हा लेखी इतिहास आहे. कदाचित हा टेक्स्टबुकमध्ये सुद्धा 4थीच्या असेल. हे लक्षात ठेवा. मी अगदी वेदनेने सांगते, पण खरं आहे. असू दे, हा आपला भागच नाही. काय असायचे ते असू दे, त्यालासुद्धा प्रारब्धाचा नियम लागू आहे. मुद्दाम काय आपल्याला विचार करूया आपण की शिव समर्थ योग. शिवाजी गेल्यानंतर समर्थानं आपला प्राणच गेला, बहिश्चर प्राण. जसा कृष्ण गेल्यानंतर अर्जुन संपला, जसा लक्ष्मण गेल्यानंतर राम संपला, तसा शिवाजी गेल्यानंतर समर्थ संपले. आणि आता त्यांनी शेवटचा आला. आणि मग किती झाला? चैत्र महिन्यात पौर्णिमेला शिवाजी गेले आणि पुढे चैत्रच महिना आला पुढचा, त्यावेळेला समर्थ गेलेले. आणि लोकांना सांगितलं शेवटचा उत्सव रामनवमीचा. ज्यावेळेला रामनवमी झाली त्याच्यानंतर समर्थ आले. शेजारच्याच कुठल्या तरी टेकडीवरून बघत असतील उत्सव, काही कमी असेल फक्त एखाद्या शिष्याला सांगायचे की मी तिथे आहे, काही कमी पडलं, काही बरं वाईट झालं तर मला येऊन तू सांग. अशाच एका प्रसंगातून मनाच्या श्लोकांची निर्मिती झालेली आहे की शिवाजी महाराज कुठल्या तरी लढाईत गुंतलेले आहेत आणि इथे
ज्यावेळेला रामाचा उत्सव असतो की जो गुढीपाडव्याला सुरू होतो त्याच्या आधी महिनाभर रसद म्हणजे शिधा पाठवायचा असतो. शिधा शिवाजी महाराजांच्याकडून यायचा. 5-5 हजार लोक जर जेवायला असतील आणि 9-10 दिवस जर जेवायला असतील तर केवढा शिधा पाहिजे. आणि आधी महिनाभर का पाठवायचा? त्यावेळेला प्लास्टिकच्या पिशवीतून एकही खडा नसलेला असा मिळत नव्हता शिधा. ती निवडावं लागायचं. नंतर गिरण्या नव्हत्या, ते जात्यावर दळावं लागायचं. तेवढं काम होतं. 1 महिना झाला शिवाजीकडून शिधा आला नाही ही बातमी. समर्थांनी सांगितलं, लक्षात ठेवा, आमच्या मागे जगदीशासी भजत जावे, जगदीशासी मागत जावे. कुठल्याही माणसाला मागू नका. शिवाजीला, आता शिवाजी समर्थांच्या आधीच गेले, संभाजीला मागू नका, तुम्ही राजाकडे मागू नका, श्रीमंतांकडे जाऊ नका. हे स्पष्ट सांगितले. शेवटी आम्हा मागे जगदीशासे, जे काही सांगायचं आहे, मागायचं आहे, भजन पूजन करायचे, जगदीशाचं करा, रामाचं करा. हे झालं. आले नंतर त्या वर्षी आलाच नाही शिधा. 1 महिना झाला आला नाही. आणखीन 1 आठवडा गेला, अजून काही तिकडून बातमी आलेली नाही. आणखीन 1 आठवडा गेला, 15 दिवसावर उत्सव आला. अशा वेळेला काय करायचं म्हणल्यानंतर ते कल्याणाला म्हणाले, सगळे झोपल्यानंतर चल. समर्थांच्या राममंदिरांचं आणखीन एक वैशिष्ट्य, अनेक राममंदिराच्या शेजारी घळ आहे. घळ म्हणजे गुहा, की ज्याला 2 तोंड उघडी असेल तर त्याला बोगदा म्हणतात, टनल. पण ही गुहा आहे, केव. खूप तुम्हाला असं एवढा अरुंद रस्ता असेल, सरपटत जावं लागतं, तोंडात टॉर्च धरून जावं लागायचं पूर्वी. आणि नंतर आल्यानंतर अशी खोली आहे, एवढी मोठी तरी नाही, तरी अशी अर्धी वगैरे खोली आहे. 20-30 जणं बसू शकतील. प्रत्येकाच्या मागे एक असा कोनाड आहे आणि त्याच्यात दिवली म्हणजे पणती वगैरे काहीतरी पेटवल्याचे खुणा आहेत अजूनही. मग तिथे सल्लामसलत चालायचे. तू आलेस ना त्या भागातलं काय, ते कधी शिवाजी महाराज अचानक आले तर ते 2 जण तिथे बसायचे. चाफळच्या मंदिरात तुम्ही जर गेलात तर मंदिरात पायऱ्यावरून जाताना डाव्या बाजूला अशी गुहा आहे. आता बंद ठेवलेली आहे, पण तुम्ही परत सांगतो की सांगा आम्ही गोव्याहून आलेलो आहे, आम्हाला ते बघायचे. तर तिथला जो ह्या पिऊन काय सेवक आहे तो तुम्हाला उघडून देईल. आणि मग काही पायऱ्याच आहे अशा जाऊन, आणि तुम्हाला तिथे दिसेल की एक सुंदर खोली आहे. तिथे चर्चा, जरा सल्ला मसलत म्हणतात ना, चर्चा, गुप्त चर्चा आणि निर्णय, तिथे ती क्रिया होत होती. म्हणून समर्थ सावध आहे. समर्थांच्या चरित्रातला महत्त्वाचा शब्द सावधान. आणि सावधान शब्द ऐकून ते भोवल्यावरून पळाले. शुभमुहूर्त सावधान गेले ते, आणि शुभमंगल गेलेच ते. सावधान, अखंड सावधान आहे. त्यांची एक ओवी आज जर लक्षात ठेवायची असेल तर खरंच आज तसाच नाही, त्याच्यापेक्षा भयंकर प्रसंग आपल्या समाजावर आलेला आहे. पण त्याच्यात अत्यंत चांगल्या घटनाही चांगल्या घडायला लागलेल्या आहे. म्हणून आपण अशा एका ठिकाणी आहोत. प्रसंग हा तुफान रे, प्रयोग प्रयत्न मान रे, अखंड सावधान रे, अखंड सावधान रे. प्रसंग हा तुफान प्रसंग आहे. सध्या आपण वाचत नाही आणि बघतो ते काय नको ते बघतो आयुष्याला. म्हणजे आपण शामृग झालेलो आहोत. शामृगाला ज्या वेळेला कळतं की आपल्यापेक्षा वेगाने धावणारा एखादा चित्ता आपला पाठलाग करतोय, तर शेवटी एखादी माती किंवा वाळू असेल त्याच्यात तो चोच खुपसून बसतो आणि समजतो, गेला तो, माझ्या मागे असलेला चित्ता गेला, माझ्यावरचं जे प्राणसंकट होतं ते गेलं, कारण त्यांनी तोंड लपवलेलं आहे वाळूत. तसे शामृग आपण झालेलो आहोत. आपल्याला वाटतं ठीक आहे, मला पगार मिळतो, मला पेन्शन मिळते, माझं घर आहे, माझं हे आहे, हे आहे. काय घडतं आहे ते आपल्याला माहीत नाही. हळूहळू ते कळायला लागलेलं आहे, पण आपण वाचत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला समर्थांचा अभ्यास करायचा तर हे वाचलं पाहिजे. समर्थांचा अभ्यास करायचा, सावधान राहायला पाहिजे म्हणजे का आणि कसं सावधान राहायला पाहिजे. प्रयोग आणि प्रयत्न 2 शब्द त्यांनी वापरले. प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट करा. मला पहाटे 4 वाजता उठायला काही केलं तरी जमत नाही. अरे प्रयोग कर ना. 4 वाजता उठ, 4:15ला झोप. हा पहिला प्रयोग झाला. पण प्रयत्न सोडू नको. मग 4ला झोप, 4:30ला, 4ला उठ, 4:30ला झोप. असं करत करत तू जागा राहशील, पण तू प्रयोगही करणार नाहीस, एक्सपेरिमेंट, आणि प्रयत्नही करणार नाहीत, एफर्ट्स. एक्सपेरिमेंट नाही, एफर्ट नाही, मग सावधान कसे राहणार आहात. झोपा तुम्ही. आणि आपला झोपी गेलेला समाज आहे, हळूहळू जागा होतोय. हे मात्र चांगलं आहे. या पार्श्वभूमीवर आपण समर्थांच्या जीवनाचा शेवट बघणार आहोत. तर ते रामनवमीला नव्हते. रामनवमीचा उत्सव झाला. समर्थांच्या चरित्राची शेवटची रामनवमी म्हणजे 1681 सालची. म्हणून म्हटलं 344वी ही पुण्यतिथी आहे. त्यानंतर समर्थांनी आपलं जीवन संपवलं. नंतर 15 दिवस ते तिथे राहिलेले आहेत. चैत्र वद्य नवमीपर्यंत ही शेवटची चाफळची भेट. तिथे त्यांनी सांगितले ते एक लक्षात ठेवा की जर यदा कदाचित माझा मृत्यू चाफळला झाला तर इथे माझं दहन करू नका. ही सावधानता आहे.
कारण लोकांनी रामाला बघितलं नाही, पण या रामदासाला बघितलेलं आहे. त्यामुळे रामदासाची पालखी काढतील, रामदासाची समाधी बांधतील, रामदासांचा उत्सव सुरू करतील आणि माझ्या रामाला विसरतील, रामाला कमीपणा येईल. आणि म्हणून जरी मी इथे मेलो तरी माझा देह सज्जनगडला न्या, तिथे मी कितीही सांगितलं तरी तुम्ही माझी समाधी उभारणार आहातच, मी कितीही सांगितलं तरी संप्रदाय करणार आहातच. आणि सगळेच संप्रदायिक आपला जो मुख्य पुरुष असतो त्याचा पराभव करत असतात, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागत नसतात, फक्त पारायणं करत असतात, पाठांतर करत असतात, त्यातल्या 4-5 ओव्या फेकत असतात लोकांच्या तोंडावर. प्रत्यक्ष जीवनात काही नाही, म्हणून सुधारणा काही नाही. आणि म्हणून संतांची पुण्यतिथी करताना संतांना आज काय वाटत असेल, समर्थांना इथे इतकी जण जमलेले आहेत, पारायण झालं, हे खूप चांगलं आहे, अशा संख्या वाढायला लागली आहे, समर्थांना नक्की आनंद होत असेल. पण समर्थांना जे अभिप्रेत आहे समाजाचं संघटन, एक दिलानं सगळ्या समाजाने एकमेकांना मदत करत पुढे जायचं, हे समर्थांना हवं होतं. हळूहळू ते घडतं आहे, तरुण त्याच्यात यायला लागलेले आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि समाज एकदम बदलत नाही, बिघडायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ सुधारायला लागतो. पण आता आपल्या समाजात सुधारणेचा काळ आलेला आहे, ज्याला रिनासान्स म्हणतात, रिव्हायवल म्हणतात किंवा रिसर्जन्स म्हणतात. म्हणून पूर्वी तुम्हाला सांगितलं रिसर्जंट इंडिया नावाचं पुस्तक तुम्ही बघा आणि भारतात सध्या काय काय घडतं आहे हे त्याच्यात वाचा. इंग्रजीतून पुस्तक आहे, मराठी हिंदी सगळी भाषांतर करणार, तर ते टेक्स्टबुक बनणार आहे, असू दे. तर तिथे आले ते आणि रामवद्य नवमीला ते रामासमोर उभे राहिले, दार बंद केलेलं आहे. आणि रामाला त्यांनी सांगितली ही शेवटची भेट आहे आपली, ही शेवटची भेट आहे. त्यावेळेला राम आणि ते त्यांच्यात झालेला संवाद आपल्या नित्यनैमित्तिक उपासनेला दिलेला आहे. सर ह्याच्यात दिला आहे, सर खरंच दिला आहे, सर आम्ही बघितलंच नाही, इतकी वर्ष ते पुस्तक माझ्याकडे आहे, आम्ही काकडात. असू दे, गंमत असते, ही सगळीच गंमत आहे आणि त्यामुळे आमची दुकानं चालली आहेत, हे लक्षात ठेवा. असू दे, मुद्दा काय आहे, आज्ञेप्रमाणे परमार्थ, समर्थ आणि राम यांच्यातला संवाद आहे. समर्थांचं हे पसायदान आहे. समर्थांनी शेवटचं रामाकडे म्हणजे चाफळच्या रामाकडे मागितलेलं आहे. आज्ञेप्रमाणे परमार्थ केला जाण म्या यथार्थ, आता देहाचा कंटाळा आला असे जी दयाळा. आता कंटाळा आला देहाचा, बहुजीर्ण झाली देहे बुद्धी कंथा आहे ना करुणाष्टकात. ही कंथा म्हणजे गोधडी, या देहाची जी गोधडी आहे ना, आणि पॅच असतो, इकडचं हे काढलं आहे तिथे पॅच आहे, इकडचं हे काढलं आहे, दात वगैरे तर काढलेलेच असतात, सगळं पॅचवर्क आहे. म्हणजे 50शी नंतर आपला देह गोधडी बनत जातो, आपण क्रमाक्रमाने मरत जातो. पण आपल्याला वाटते काय पहिल्यापेक्षा जास्त चांगली दृष्टी आलेली आहे, पहिले डोळे मेलेत, हे मी कबूल करत नाही, ते काढून टाकले कॅटरॅक्टच्या वेळेला, ते लेन्स बसवले, म्हणून बहुजीर्ण झाली देहबुद्धी कंथा. आता नको. तसंच इथे सांगितलेलं आहे, आता देहाचा कंटाळा आला असे जी दयाळा, आता एकची मागणे. हा चकार मला संतांचा खूप आवडतो, एकची मागणे. आता मला दुसरं काही मागायचं नाही रामा तुझ्याकडे, आता एकची मागणे कृपा करून या देणे, ज्याची दर्शनाची आशा त्याची पुरवावी इच्छा. आता आम्ही जाणार, लोक आमच्याकडे मार्गदर्शनासाठी होते, आम्ही करत होतो, पण आता आम्ही जाणार. जर तुझं दर्शन व्हावं अशी सामान्य माणसांची इच्छा असेल तर त्यांनी काय करावं हा प्रश्न विचारला आहे. दारबंद आहे, लोक बाहेर थांबलेले आहेत, समर्थ का दारबंद करून आत गेलेले आहेत आणि एवढं रामापाशी काय करतायत ते लोकांना सस्पेन्स आहे. त्यावेळेपर्यंत त्यांनी काहीही सांगितलेलं नाही आहे. आता पुढे काय बघा, आता राम बोलायला लागलेले आहेत. राम काय सांगतो, ज्याची दर्शनाची आशा त्याची पुरवावी इच्छा. आता आज्ञेप्रमाणे परमार्थ केव्हा आज्ञा केली रामाने, समर्थांच्या वयाच्या 8व्या वर्षी. 8व्या वर्षी त्यांना रामानं अनुग्रह दिला. रामानं श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र दिला आणि रामानं त्यांना रामदास हे नाव दिलं. समर्थांच्या आणि तुकारामाच्या चरित्रात त्यांना देहातला गुरु नाही, त्यांना जिवंत गुरु नाही, समाधी वगैरे गुरु नाही, त्यांना त्यांच्या दैवताने इकडे कोण तो आला माणूस बाबाजी चैतन्य आणि त्यांनी स्वप्नात दृष्टांत दिला आणि ह्यांना प्रत्यक्षात ती त्यांच्या चरित्रातली गोष्ट काढून वाचा मुद्दाहून समर्थांना दिलेला रामानं अनुग्रह. 8व्या वर्षी सांगितलं की तू मंदिर बांध हनुमंताची, जमलं तर रामाची, इथे उपासना वाढव, राम नाम मंत्र आणि समाजाचं जसं एकीकरण, वानरांचं एकीकरण करून आम्ही रावणाचा संहार केला, आता कितीतरी रावण आहे. आता हा समर्थांचा श्लोक नाही आहे, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी.
आता म्हणल्यानंतर मुलांचा हात वर असतो, कारण मुलं जिवंत असतात, आपल्यापेक्षा तर नक्कीच जिवंत असतात. मी इतके रावणाची चित्र बघितली, 10 तोंड बघितली, पण रावणाच्या एकही तोंडाला दाढी नाही. खरंच आहे की बघा ना, रावण सगळ्यांना उठून शेविंग, क्लीन शेव रावण म्हणजे. कुठल्या रावणाची दाढी जळली? अरे म्हटलं हे तुकारामांचा आहे हा अभंग. त्यावेळेला सगळेच रावण होते, त्या सगळ्यांनाच दाढी होती. औरंगजेबाला दाढी होती, आदिलशहाला दाढी होती, निजामाला दाढी होती. हे सगळे दाढीवाले रावण होते. आणि हनुमंत महाबळी म्हणजे कोण? शिवाजी, समर्थ आणि आपण सगळी वानर आहेत. आपण एकत्र झालं पाहिजे, त्या सगळ्या रावणांच्या दाढ्या जाळल्या पाहिजेत, असा अर्थ आहे त्याचा. म्हणून इथे काय सांगितलं? ऐक सखया वचन. सखा म्हणलेला आहे. राम यांना सखा म्हणतो आणि ते दास म्हणतात. एक लक्षात ठेवा, दास म्हणून तुम्ही ज्या वेळेला तुमच्या गुरूंना शरण जाता, त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यावेळेला संत उचलतात, तुम्हाला आलिंगन देतात आणि सांगतात तू माझा सखा आहेस, सखा आहेस. देवानी सखा म्हणलं पाहिजे आणि मी दास म्हणलं पाहिजे. ज्यावेळेला मी रामाचा दास होतो त्यावेळेला राम मला त्याचा सखा करतो, हे लक्षात ठेवा. म्हणून रामाच्या चरणाकडे जा, राम उचलून त्याच्या छातीकडे तुम्हाला आलिंगन देईल. तसंच हे झालं. ऐक सखया वचन, त्यासी देईन दर्शन. तुला दर्शन पाहिजे ना, त्यासी देईन. 13 अक्षरी मंत्राचा जप जो करील साचा. हे बरं वाटलं त्यांना. हां, 13 अक्षरी मंत्राचा साचा म्हणजे योग्य पद्धतीने खरा जप करेल त्याला मी दर्शन देईन, असं राम म्हणेल असं त्याला वाटलं. पुढची ओळ रामाची ऐकून समर्थ दचकले. आणि दचकले हा रामाचा शब्द आहे. पुढे गंमत बघा बघा. ऐक सखया वचन, त्यासी देईन दर्शन, 13 अक्षरी मंत्राचा जप करील जो साचा, गणना होता 13 कोटी. अरे बापरे, 13 कोटी. तुम्ही बघा, रोज 10,000 जप करा, किती वर्ष लागतील लक्षात ठेवा. पुढच्या जन्मातली काही वर्ष उधार घ्यावी लागते. 13 कोटी काही 13,000 वगैरे सारखी संख्या नाही आहे. 13 कोटी. विचार करा तुम्ही. गणना होता 13 कोटी, त्यासी भेटेन जग जेठी. हा जगाचा जो जेठी म्हणजे ज्येष्ठ आहे, पुरुष आहे मी सगळ्याचा, तो मी राम त्याला भेटेन जो 13 कोटी 13 अक्षरी मंत्राचा जप करेल. गणना होता 13 कोटी. तिकडे काय म्हणतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि इकडे गणना होता 13 कोटी, मी त्यासी भेटेन जग जेठी. भय न धरावे म्हणून तू दचकलायस, बहु बोलिलो म्हणून. काय संबंध आहे? राम म्हणतो मी खूप बोललो रे, 13 कोटी म्हणून घाबरू नकोस. कारण समर्थ नक्की घाबरले. हे प्रापंचिकाने केव्हा 13 कोटी करायचं आहे म्हणजे कुणालाच तुझं दर्शन होणार नाही का? आता राम पुढे काय सांगतो तेच रामदास सांगतात आणि तोच समास आपण रोज वाचतो. राम सांगतोय, भय न धरावे मनी, बहु बोलिलो म्हणून न लगे आसनी बैसावे. आसनात बसूनच जप केला पाहिजे असं नाही. न लगे आसनी बैसावे, न लगे अन्नही त्यागावे. उपवास वगैरे करण्याची आवश्यकता नाही. येता जाता धंदा करिता. बरोबर आहे ना? राम सांगतोय. रामाने लायसन्स दिलं किंवा आपल्याला. आणि 13 कोटी तो म्हणतो तुम्ही मोजूच नका, मी मोजेन ना. हनुमंताला सांग 13 कोटी पूर्ण झाले की मी त्याला दर्शन देणार आहे. 13 कोटी बसमध्ये येतो आणि तो पूर्ण झाला तर मी त्याला दर्शन देईन. हे कंडक्टरला सुद्धा कळणार नाही. ह्याला कळेल ना, रामाचं दर्शन आहे, रामाचा अनुभव आहे, तो पूर्णपणे राममय होऊन जाणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून गणना होता 13 कोटी, भय न धरावे मनी, बहु बोलिलो म्हणून न लगे आसनी बैसावे, न लगे अन्नही त्यागावे. येता जाता धंदा करिता जपसंख्या मात्र होता 13 कोटी. गणना तेची पापे निरसती जन्मांतरीची, त्यासी देईन दर्शने तात्काळचे मुक्त होणे. इतकं राम बोललेलं आहे. त्याला मीच दर्शन देईन, 13 कोटी मीच मोजेन. आणि 13 कोटी म्हणजे 13वर 7 शून्य असा एक होते. 13वर 7 झाला रामा 13 कोटी. नाही नाही, 13 कोटी जन्म घ्यायला पाहिजे तुला. हे 13 कोटी असं काही जप करतो ह्याम कळत नाही. ते म्हणाले मी हनुमंताला सांगितलं. हा नक्की काय म्हणतो रे? हनुमान म्हणतो मलाही कळत नाही, पण ह्याचा वेगात चालू आहे. नाही, 13 कोटी जन्म घ्यायला पाहिजेत तुला. तसं नाही आहे. राम म्हणतो मी ठरवणार आहे ना, पण येता जाता म्हणा ना तुम्ही, येता जाता म्हणा. 13 कोटी म्हणजे काय? हल्ली तुम्हाला सांगतो हे कोर्सेस असतात. 6 महिन्याचा कोर्स आहे.
पहिला महिना झाल्यानंतर एक पत्र येतं, सुंदर पत्र, गुलाबी याच्यावर सुंदर सेंटेड पेपरवर, तुमचा मुलगा म्हणजे चमत्कार आहे. 6 महिन्यात आम्ही जे शिकवणार होतो ते त्यांनी जवळजवळ एका महिन्यातच पूर्ण केलेलं आहे, कारण त्यांना दुसरी ॲडमिशन पाहिजे, हे लक्षात ठेवा. हा फुलून जातो, सगळ्यांना दाखवतो, बघा माझा मुलगा म्हणजे चमत्कार आहे. पण नंतर शेजारी म्हणतो मलाही असलंच पत्र आलं आहे. अरे ही सगळी चमत्कारिक मुलं, चमत्कारिक ही सगळ्यांच्या पोटी कशी जन्मली. तोपर्यंत त्यांचा कोर्स पूर्ण होऊन त्यांना सर्टिफिकेट देऊन, सुंदर सर्टिफिकेट, गोल्डन फ्रेम वगैरे सगळं संपलं. लाख लाख रुपये फी घ्यायचे. 6 महिन्याचा कोर्स या चमत्कारी मुलाने पूर्ण केला. राम म्हणतो मी मोजणार आहे आणि मी लिबरल आहे, म्हणजे मी उदार आहे. उदारा परमाधारा आपण म्हणतो ना, मी उदार आहे, मी काही कंज्यूस नाही आहे. 13 कोटी करायची गरज नाही आहे. ही संख्या काय घेऊन बसला तो. कोटीचा अर्थ आहे एक प्रकार. कोटी म्हणजे संख्या जशी आहे तरी कोटी म्हणजे प्रकार. आपण नेहमी म्हणतो अत्रे, पु ल देशपांडे हे उच्च कोटीचे विनोदी लेखक होते. उच्च कोटीचे म्हणजे काय, 7 शून्य नाही, उच्च प्रकारचे, उच्च पातळीवरचे. आज शतकोटी प्रविस्तरम हे आपण म्हणतो ना नेहमी, शतकोटी प्रविस्तरम, भविष्य वदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे. हे शतकोटी म्हणजे 100 कोटी का हो, नाही आहे, 100 प्रकारानं. आणि जर 100 प्रकारातले काही प्रकार राहिले असतील, आम्ही शाळेत असताना आम्ही मोजायचो किती प्रकारांनी रामचरित्र. त्यावेळेला TV नव्हता, त्यावेळेला मोबाईल नव्हता, त्यावेळेला काही नव्हता ना. आता किती प्रकारांनी आज विमानात रामचरित्र चालू आहे, पाणबुडीत रामचरित्र चालू आहे, रॅपमध्ये रामचरित्र चालू आहे, रामचरित्राची गाणी आहेत, रामचरित्राच्या निरनिराळ्या क्लासिकल बैठका आहेत. काय नाही हो, शतकोटी प्रविस्तरम. आणि ते थांबणार नाही आहे असा अर्थ घ्या ना. 13 कोटी. आता 13 प्रकारांनी नाम घ्यायचं म्हणजे जसा आपण नमस्कार घालतो 1 2 3 4 करत, 13 कोटी म्हणजे पहिल्यांदा बाहेरच्या खोलीत, नंतर आतल्या खोलीत, नंतर बागेत, नंतर बसमध्ये, नंतर गाडीत, असं 13 कोटी समजू नका हो. राम करेल ना, आपण शांतपणे जप घेऊया, संख्येकडे फार लक्ष देऊ नका. सुरुवातीला द्यायचं असतं आपण सगळेजण बऱ्यापैकी ग्रॅज्युएट झालेलो आहोत असं समजूया ना. किती वर्ष आपण उपासना करतोय, अजून संख्या नाही. ते जपसंख्या रामावर सोपवूया, राम छान मोजेल. हे पण घ्याल ते प्रत्येक नाम हे अस्सल घ्या, शुद्ध घ्या. खणखणीत नाणं असतं ना तसं खणखणीत नाम घ्या. त्या एका नामाची बरोबरी 100 नामांबरोबर होईल. म्हणजे 13 कोटी आहेत, ते 13वर 60 शून्य नाहीत, राम ठरवणार आहे. आणि मग एका वेळेला तरुण मुलाला सुद्धा रामाचा अनुभव येऊन जाईल. माझ्यातून राम जगतोय, आता माझ्यावर केवढी बंधनं आलेली आहेत. तो म्हणेल राम माझ्यातून जगतोय म्हटल्यानंतर सत्यवचनी हे केवढं अवघड आहे हो, खूपच अवघड आहे. नंतर बोललेला शब्द परत घेणार नाही, मी करीन प्रयत्न, अचूक करेन. राम काय ऑक्टोबर मार्च करतो, त्याला राम म्हणणार का सांगा बरं. एकदाच परीक्षेला बसेन आणि चांगला पास होईल. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी वगैरे फार नंतरच्या गोष्टी आहेत, पण एक वचनी आणि एक बाणी करीन. तो प्रयत्न त्या टार्गेटवर झालाच पाहिजे. हे राम होणं आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून राम म्हणाला. आता शेवटचीच ओळ आहे की त्यासी देईन दर्शने तात्काळची मुक्त होणे. मी दर्शन द्यायचं ठरवलं आणि 13 कोटी झालात कुठे, मी म्हणतो ना 13 कोटी झाला, मी समाधानी आहे, मी त्याला दर्शन देणार आहे. राम ठरवतोय. आणि मग ऐसा वर होता जाणं, दास झाला सुख संपन्न. आणि मग त्यांनी दार उघडलं, बाहेर आले आणि एक अनाऊन्समेंट केली. 2 अनाऊन्समेंट केल्या करा. एक अनाऊन्समेंट ही, तुम्ही 13 कोटी 13 अक्षरी मंत्राचा जप करा, राम तुम्हाला भेटेल, राम तुमच्या हृदयात जागा होईल, राम जन्म घेईल. ही खरी रामनवमी आहे. हे राम प्राणप्रतिष्ठा रामललाची अयोध्येला नाही, हृदयात झाली पाहिजे. ही खरी प्राणप्रतिष्ठा आहे. आणि प्राण म्हणजे माझे प्राण कुठे आहेत, जेथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घ्या की प्राणप्रतिष्ठा महाराजांची आहे, रामाची आहे, कृष्णाची आहे, रामदासांची आहे, कुणाची नाही आहे. नाम घ्या तुम्ही. हे आपण लक्षात ठेवूया. आणि दुसरी अनाऊन्समेंट मात्र सगळ्यांना थक्क करणारी होती. आणि मी ज्या संतांचं थोडंसं वाचन केलेलं आहे, हा एकमेव संत आहे ज्याने 10 महिने आधी आपल्या महासमाधीची तिथी सांगितलेली आहे. चैत्र वद्य नवमीला समर्थ रामदास साफळच्या मठाच्या बाहेर उभे आहेत. काही शेतरी लोक जमलेले असेल, त्यांनी माघ वद्य नवमी म्हणजे आजचा दिवस, जाणे आहे परंधामी, केला निश्चय अंतर्यामी, ऐसा असे निश्चय केले की रामनवमीला परंधामी जाणार, म्हणजे मी समाधी घेणार. कुठला महिना आहे, चैत्र. त्याच्यानंतर 10 महिन्यांनी माघ येतो. सगळ्यांनी कळलं, सज्जनगडावर बातमी गेली 10 महिन्यांनी जाणार आहे.
पहिल्या दिवशी जरा सुंदर झाल्यासारखं वाटलं, नंतर म्हणाले 10 महिने आहेत ना, भरपूर दिवस आहेत की, आत्ता कशाला वाईट वाटून घ्यायचं, समर्थ आहेत, असं करत करत माघ उजाडला. हो, आता खरा हा शेवटचा अध्याय सुरू झाला. माघ उजाडला. आता काही जण सावध झाले, बापरे शेवटचेच काही दिवस उरले, तरीसुद्धा काही शहाणे जे होते, अजून शुद्ध पक्ष आहे की माघ वद्य नवमी सांगितलेलं आहे, माघी पौर्णिमा झाली, इकडे मंगेशीची यात्रासुद्धा झाली असेल, आता वद्य सुरू झाला. आता सगळेजण सावध झाले. अनेक शिष्य त्यांचे सज्जनगडावर होते, मुख्य 2. एक उद्धव जो पहिला शिष्य आहे, कल्याण हा दुसरा शिष्य आहे. कल्याणाला त्यांनी जिवंत असताना म्हणजे देहात असताना दूर पाठवलेला आहे, आणि तो इतका दूर गेला, डोमगाव नावाचा आहे, सोलापूर वगैरे त्या भागात बघा, तिथे त्यांचा मठ आहे. तुम्हाला मी मागेही सांगितलं होतं, विसरला असाल, कारण हल्ली आपण खूप भटकतो, आपल्याकडे गाड्या झाल्यात, तर आजूबाजूची आपल्या या संप्रदायातली तरी क्षेत्र बघूयात की. सोलापूर वगैरे भागात गेलात की जरा डोंगावला जाऊन या, मग तिथे सोन्याच्या अक्षरात लिहिलेला दासबोध आहे. त्या दासबोधाची प्रत अत्यंत जपून ठेवली आहे. लोकांना पहिल्यांदा दाखवायला गेले होते, पण आपली सवय म्हणजे काय, सोन्याचं असू दे चांदीचं असू दे, तो ग्रंथाची पानं फाटायला लागली, मग त्यांनी बंदच केलं. तो ग्रंथ आहे, काच आहे, काचेतून तुम्ही दर्शन घ्या. पण तुम्ही सांगितलं आम्ही गोव्याहून आलेलो आहोत, गोव्याबद्दल त्यांना आकर्षण आहे 2 प्रकारचं. अशीही माणसं गोव्यात आहेत म्हणल्यानंतर ते मनातल्या मनात तुम्हाला नमस्कार करतात, अरे गोव्याहून आले आणि तुम्हाला रामदासांचं दर्शन घ्यायचं आहे, तुम्हाला तो बघायचा, बघा बघा मी अनुभवावरून सांगतो आहे. मग ते पेटी उघडतात, तुम्हाला तो ग्रंथ देतात, 1-2 तास तुम्ही तो ग्रंथ चालवू शकता, कारण त्यांना माहीत आहे की गोव्याहून तळमळीने हा ग्रंथ बघायला आलेले आहेत, यांच्याकडून ग्रंथाला धोका नाही. पण छानपैकी तुम्ही बघा. आणि ते कुणी लिहिलं आहे, कल्याणानेच लिहिलेलं आहे की हो, कल्याणानेच लिहिलेलं आहे, पण सुवर्णाच्या अक्षरात माझ्या सद्गुरूंचा ग्रंथ मी लिहीन, म्हणून तिथे ती प्रत आहे. डोंगावला कल्याण गेले होते, उद्धव जवळ होते, आणि अक्काबाई नावाची एक बालविधवा होती. काही बालविधवा समर्थांच्या बरोबर ते फिरत असताना सुद्धा होता. नंतर शेवटची 6 वर्ष ते सज्जनगडला आहेत की हो, नंतर त्याच्या आधीची 36 वर्ष चाफळला असताना सुद्धा ते इकडे तिकडे जात होते. त्यावेळेला त्यांच्याबरोबर जे 50-100 लोक असायचे, त्याच्या त्या 5-6 बालविधवा असायच्या. एक सुंदर पत्रव्यवहार आहे, म्हणजे गमतीदार पत्रव्यवहार आहे. ज्यांना ज्येष्ठ म्हणतो आपण, ज्येष्ठ म्हणजे त्यांचे मोठे बंधू, गंगाधर पंत त्यांचं नाव होतं. त्यांना 1-2 ओळींची कविता पाठवली की तू आता सोन्याच्या पिंजऱ्यात आहेस. म्हणजे एका बाजूने शिवाजी महाराज तुझे शिष्य असतील, आजूबाजूला शिष्य आणि शिष्यिणी आहे, हा सोन्याचा पिंजरा आहे. त्या सोन्याच्या पिंजऱ्यात तू तुझा आत्म्याचा पोपट अडकू देऊ नकोस. हे त्यांनी अत्यंत, लोकांना तर कळता कामा नये, समर्थांना कळलं ना, आपल्याबरोबर शिष्य आहेत, शिष्यिणी आहेत, मोठा दरबार आहे, शिधा वगैरे येतोय, शिवाजी महाराज अधूनमधून, हे काय वैभव आहे, तू इथे अडकून पडशील. त्यांना तरी तसंच 2 ओळींचं उत्तर पाठवलं. आणि हे सगळं त्या श्रीकृष्ण शंकरदेव यांचं 3 खंडातलं रामदासांचं चरित्र आहे. विशेषतः शिक्षकांनी, प्रवचनकारांनी, कीर्तनकारांनी वाचावे असे 3 खंड आहेत. नवी आवृत्ती आलेली आहे, ॲमेझॉनवरून मिळेल. ॲमेझॉन नावाचा माणूस नसेल, प्लॅटफॉर्म असेल, लक्षात ठेवा. महान त्यांनी उपकार केलेले आहेत. तुम्हाला गोमूत्र पाहिजे ते देऊ शकतात, तुम्हाला जान्हवी पाहिजे ते देऊ शकतात, तुम्हाला पुडवी पाहिजे ते देऊ शकतात. आणि ते असा विचार करत नाहीत की आम्ही हिंदू आहोत, आम्ही ख्रिश्चन. कसलं ख्रिश्चन, तो प्लॅटफॉर्म आहे, ते एक माध्यम आहे, तुम्हाला पाहिजे त्या वस्तू त्याच्यातून मिळतात. तर खरंच सांगतो की मिळवा हा त्रिकांडात्मक किंवा त्रिखंडात्मक चरित्र आहे. पहिला खंड आहे, त्याचं नाव आहे समर्थ अवतार. समर्थांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सुंदर चरित्र आहे. ते अर्थात भारावून गेलेलं आहे. म्हणजे त्यांनी समर्थ म्हणजे त्यांना प्रत्यक्ष देव वाटतात तसंच त्यांनी वर्णन केलं आहे. पण वाचनीय ग्रंथ आहे, एखाद्या कादंबरीसारखा तुम्ही वाचू शकाल, मोठा आहे. त्याच्यानंतर समर्थ हृदय हे समर्थांचं वाङ्मय आहे. मग त्याच्यात दासबोध वगैरे सगळ्याचा त्यांनी समावेश केलेला आहे. आणि तिसरा आहे तो समर्थ संप्रदाय, म्हणजे आपण सगळे लोक. त्या समर्थ संप्रदायाची आजची अवस्था काय आहे, तरी हे पुस्तक आहे ते 50-60 वर्षापूर्वीचे आहे. त्यावेळची अवस्था, त्याच्यापेक्षा आजची अवस्था काय, चांगली नक्कीच नसेल, हे सांगायला पाहिजे का? विचार करा तुम्ही. हे त्रिकांडात्मक चरित्र आहे, त्याच्यात हे आहे. समर्थाने उत्तर काय पाठवलं मोठ्या भावाला, अरे मी पोपट आहे मान्य करतो, परंतु पिंजऱ्यात अडकून राहणारा पोपट मी नाही आहे. असलाच पिंजरा तर आकाशाचा पिंजरा आहे या पोपटाचा. म्हणजे आकाशात मुक्त संचार,
मुक्त विहार करणारा हा पोपट आहे, त्याला कुठल्याही सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करता येणार नाही, तू निश्चिंत राहा. तर यातल्या दोन आपल्याला माहीत आहेत, एक वेण्णाबाई की ज्या मिरजेच्या मठाच्या मठपती झाल्या. आता मठपती म्हणायचं का, तर हो, नाहीतर आजच्या राष्ट्रपतींना काय तुम्ही राष्ट्रपत्नी म्हणणार का, नाही ना. ते पती हे पद आहे हो, त्याच्यात कसलं स्त्रीलिंग पुल्लिंग करता, काय वाटेल ते वाद घालता. म्हणून त्या मठपती आहेत. आजही तुम्ही गेलात मिरजेला तर मुद्दामून वेण्णाबाईंच्या मठाला भेट द्या. अगदी साधा आहे, मातीची जमीन आहे, शेणाने सारवलेली, बरं वाटतं तिथे. ह्या बालविधवा. दुसऱ्या अक्काबाई, या अक्काबाईंचं म्हणून हल्ली शिक्षण कोणी स्त्रियांचं कोणी चालू केलं तर निरनिराळे संदर्भ असतात. पहिल्यांदा यांनी चालू केलं तर अरे बापरे हे या जातीचे आहेत, हे नाही, हे नको नको. त्याच्यानंतरचे असले तरी यांच्यामुळे शिक्षण सुरू झालं, असं करता करता हे नाही का हो. त्या अक्काबाईने 40 वर्ष सगळ्या प्रकारचे व्यवहार सांभाळले. चाफळ आणि सज्जनगड ही काही साधी केंद्र नव्हती काय. शिवाजी महाराजांचा पाठिंबा मिळाल्यामुळे हजारो लोक होते त्या केंद्रांना जोडलेले. तर त्यांचा सगळे उत्सव व्हायचे, त्या उत्सवाची सगळी व्यवस्था या अक्काबाईंनी 1-2 नाही 40 वर्ष पाहिलेले. हे स्त्री शिक्षणाचं किंवा स्त्रियांना हल्ली म्हणतात ना वुमन एम्पॉवरमेंट, महिलांचं सबलीकरण, हे सबलीकरण तिथून सुरू झालेलं आहे. त्याच्या आधीसुद्धा उदाहरणं आहेत, पण हे लक्षात ठेवा. हे मी का सांगतो आहे तुम्हाला की आता ते 10 महिन्यांनी समाधी घेणार होते. त्यापैकी 9 महिने संपले, पहिला भाग संपला, पहिला आपण म्हणतो ना उत्तरार्ध किंवा पक्ष, शुद्ध पक्ष संपला. आता वद्य पक्ष सुरू झाला. आता सगळेजण रडायला लागले. समर्थ आता आपल्याला दिसणार नाही, त्यांची सेवा करता येणार नाही, त्यांना स्पर्श करून नमस्कार करता येणार नाही, त्यांची वाडी आपल्याला ऐकू येणार नाही. आता जे मी 2-3 तुम्हाला ओव्या सांगतील त्या आपल्याला पाठ आहेत, तिथेच सत्यानाश झाला. पाठांतर म्हणजे सत्यानाश, लक्षात ठेवा. नुसतं पाठांतर म्हणजे, आणि तुम्ही चिंतन करायला लागल्यानंतर पाठांतर थांबतं, हेही तुम्हाला सांगतो. पाठांतर होतच नाही, कारण चिंतनात मन एवढं रमतं. म्हणून पाठांतर आधी करा, जीवनाच्या आधी. म्हणून पूर्वी 4थीत मनाचे श्लोक, अर्थ कळत नाही हरकत नाही, पुढे कळेल. आणि तसंच झालं ना, आपण किती पाठ करत होतो, स्तोत्र पाठ करत होतो, अर्थ कळत नव्हता, पण त्यावेळेला पाठ केलं म्हणून पाठ झालं. पाठांतराला महत्त्व नाही असं नाही आहे, पण फक्त पाठच करायचे, फक्त पारायण करायची करू नका. वाचन करा, अभ्यास करा, ठरलेलं पारायण करायचं. चातुर्मासात याचं करायचं, या पहिल्या याच्यात करायचं, ते पारायण थांबवायची नाही, पण त्याच्याबरोबर वाचन सुरू करायचं. 2 ग्रंथ ठेवा ना, एक असे बांधून देवघरात ठेवा, पारायणाच्या वेळेला तो ग्रंथ काढा. पण दुसरा दासबोधाचा ग्रंथ बुकशेल्फवर ठेवायला काय हरकत आहे. तर तुम्ही झोपून वाचा, बसून वाचा, बागेत वाचा, पण वाचन करा. पारायण गतीनं केलं जातं. पारायण लयबद्ध असलं, सामूहिक असलं तरी चिंतन होत नाही. हा समाज संपला, आता किती उरलेत वगैरे हाच विचार असतो. वाचन करा, जमलं तर पेन्सिल घेऊन वाचन करा, अंडरलाईन करा. आणि मुख्य म्हणजे काय, त्यातलं काय महत्त्वाचं आहे ते थोडं लिहून काढा. अभ्यास म्हणतात. म्हणजे अभ्यास करूया आपण ग्रंथांचा, आणि मग त्याच्यात पाठांतर असेल तर आपण दुधात साखर म्हणतो ना, पण मुळात दूध पाहिजे ना. दूध चिंतन हे आहे. साखर वगैरे ज्या गोष्टी आहेत ना, मग पाठांतर आहे, अक्षर चांगलं आहे, सुंदर लेखन त्यांनी केलेलं आहे, हे सगळं चांगलं आहे, पण मुळात दूध आहे ना, ते चिंतन आहे, अभ्यास आहे. अभ्यास आहे मिळ, नाहीतर तो झाकून राहा स्वतःला, समर्थांनी सांगितलेलं आहे. नाहीतर कसे तोंड पसरून सुणे रडून गेले, अभ्यासे विण बोलिले. नका करू तसा. अभ्यास करा आणि प्रकट व्हा लोकांसमोर, मग लोक तुमचं ऐकतील. नाहीतर काहीच नाही, अभ्यासही नाही आहे, वाचनही नाही आहे, काही पाठांतर आहे, करून गेलो वगैरे, त्याला अर्थ नाही. समर्थांनीच सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळेला विचार करतो, समर्थांच्या आता शेवटचे 15 दिवस समर्थांना माहीत होतं, समर्थांनी जवळजवळ सगळंच सोडलं होतं, प्रायोपवेशन, फक्त हवा. समर्थ अत्यंत क्षीण झालेले होते, हडकुळे झालेले होते. या काळात काही त्यांनी चमत्कार दाखवलेले आहेत. त्यांचा मंचक होता पलंग, जो आपण आज बघतो. तुम्ही जर शयन कक्ष समर्थांचा सज्जनगडावरचा बघितलात तर त्या शयन कक्षात 2-3 गोष्टी मध्ये समोर मंचक आहे, बरोबर, त्याच्यानंतर इकडे कुबड्या वगैरे उभ्या आहेत, बरोबर, आणि तिथे लिहिलेलं ही कुबडी नाही आहे, ही गुप्ती आहे. समर्थांना सतत सावध होते ते. म्हणजे वरून कुबडी वाटली, समर्थ असे हट्टे कट्टे होते, त्यांना कुबडी कशाला पाहिजे. नाही, कुबडीच्या आत तो पोकळ आहे, आत अशी तलवार आहे, दोन्ही बाजूनी धार असलेली, मोठा चाकू असतो, तसा सावध होते ते.
नंतर छोटी कुबडी आहे, त्याला आपण म्हणतो ब्रह्मदंड. ते माळ घेताना वगैरे रागू नये माळ जमिनीला म्हणून तो ब्रह्मदंड आहे. कमंडलू आहे, मोठे मोठे हंडे आहेत. ते हंडे आपल्याला 4 जणांना रिकामे उचलणार नाहीत. आणि ते 2 हंडे 2 खांद्यावर घेऊन ती उरमोडी नावाची नदी आहे. उरमोडी म्हणजे पाहतात ऊर म्हणजे छाती मोडते. अरे छाती भरून येते का, इतक्या खालून आणत होते. आणि त्यावेळेला पायऱ्या नाहीत, काही नाहीत, साधे रस्तेही नाहीत. पण समर्थ म्हणायचे की नदीच्या पाण्याचं स्नान करायचं. मग कल्याण गेले 2 हंडे घेऊन. आणि तिथे लिहिलेलं आहे, कल्याण स्वामी आपल्या गुरूंच्या स्नानासाठी ज्या हंड्यातून पाणी आणायचे ते हे हंडे. खलबत्ता ठेवलेला आहे तिथे. कारण समर्थांना शेवटी विड्याचा म्हणजे विशिष्ट हे घालून, तंबाखू वगैरे घालून नाही, हे औषध सांगितलं होतं. कारण त्यांना अस्थमा होता. अनेक जे साधू संत असतात त्यांना अस्थमा असतो. आपल्या महाराजांना बघा ना, दम्याचा केवढा विकार होता. कारण ते तरुणपणी काळजी घेत नाहीत. तरुणपणी जिथे ओल आहेत तिथे झोपतात, पावसात भिजतात, अरण्यात जात असतात, वर्षानुवर्षे उपासना करतात. अगदी झाडाखाली बसले तरी पाऊस येऊन झाडाच्या थेंबांचा अभिषेक होतो. पण पुढे 20शीत तुम्ही कराल ते 40शीत भोगावं लागतं. आणि 40शीत कराल ते 60शीत भोगावं लागतं. 60 नंतरचा विचार ज्याचा त्याने करावा. पण हे लक्षात ठेवा, तुम्हाला 40शी सुधारायचे तर टेक केअर ऑफ युअर 20s. आणि ते हे लोक घ्यायचे नाही समर्थांनी घेतला नाही. अनेक गुरूंचे बघा, त्यांना पुढे जे विकार होतात ते श्वासाचे विकार असतात. कारण ते अखंड नाम घेत असतात, नामाचा श्वासाशी संबंध आहे. आणि त्यामुळे श्वासाचे विकार त्यांना होतात. त्यासाठी पुढे त्यांचे दात नव्हते. आणि त्यावेळेला कुटून द्यावा लागायचा विडा. मग आज मी कुटून देतो, कारण कुटणाऱ्याला प्रसाद समर्थांचा मिळायचा. अशा बऱ्याच वस्तू तिथे आहेत. आता त्या मंचकाकडे येऊया. सप्तमी आली किंवा पंचमी, आता किती 4च दिवस उरले. पंचमी, नवमीला ते जाणार आहेत. पंचमीला एक पार्सल येतं तंजावरहून. तंजावर म्हणजे काय आहे की दक्षिण भारतातला, तिथे मूर्ती चांगल्या केल्या जातात. काही वर्षांपूर्वी असेल, समर्थ प्रवासात जाताना किंवा कुणाबरोबर त्यांनी मागणी म्हणजे ऑर्डर केलेली होती की मला रामाच्या अशा धातूच्या मूर्ती पाहिजेत. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान. आपण म्हणतो ना, वामे तू जनकात्मजा दक्षिणे लक्ष्मणो यस्य पुरतो मारुतीर यस्य तर वंदे रघुनंदनम. अशा त्या मूर्ती. आणि त्या मूर्ती आल्या तिथे. समर्थांना एवढा आनंद झाला. या मधल्या काळात ते मंचकावरून खाली बसले की म्हणायचे की मला उठवत नाही आहे, कोणीतरी मला हे करा, बसवा. ते पैलवान वगैरे होतेच की त्यांचे शिष्य उचलायला त्याचे, आहे मला उचलत नाही, जरा मदत कर रे. आपल्याला दोघांनी उचलत नाही, जरा मदत कर रे. आणखीन उचलत नाही, जरा मदत कर रे. 4-5 जण. ही एक सिद्धी आहे ज्याला आपण गरिमा, लघिमा, अणिमा, महिमा ह्या ज्या सिद्धी म्हणतो ना, त्या सिद्धींचं दर्शन शेवटपर्यंत त्यांनी दाखवलं. आणि इतक्या जणांना उचलता येत नाही. ते म्हणाले समर्थ तर अशक्त झालेले आहेत. आणि उचलायला काय. आणि अशा वेळेला जर 2-4 मुलं खेळत असेल, ते तुम्ही थांबा, तुम्ही या रे. 4 मुलं आनंदात त्यांना उचलून ठेवायचे. जसं मला वजन पर्वतासारखं करता येतं तसं कापसासारखं हलकंही होता येतं की. अणिमा, लघिमा तुम्हाला सांगितलं ना, या अशा दाखवत होते. पंचमीला मात्र समर्थ बदलले. त्यांच्या जीवनातला शेवटचा तेजस्वी अध्याय सुरू झाला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. ते म्हणाले कोणीही याला हात लावायचा नाही. ही पेटी वगैरे मी उघडली. त्याच्यानंतर सगळीकडे गवत वगैरे घातलेलं होतं. कारण पूर्वीच्या काळी पार्सल आणि कुठून तंजावरून येणार, बैलगाडीतून येणार, लोक डोक्यावरून आणणार, आपटणार, म्हणून ते सगळे त्यांनी गवत घातलेलं होतं. त्याच्यात मूर्ती होत्या. डोळ्याला काही चरे जाऊ नयेत, सडे पडू नयेत म्हणून मेड घातलेलं असायचं. तर समर्थ म्हणाले बाजूला करा, मला एक काडी द्या. काडीनं मी या सगळ्यांच्या डोळ्याभोवती जे मेण आहे ना, ते करताना समर्थांच्या डोळ्यांना अश्रुधार लागलेले होते की रामानं हे दर्शन मला दिलं. आता इथे मी गेल्यानंतर कोण हा राम आहे ना, राम एरवीही होताच. माझी तशी श्रद्धा होती, रामाच्या मूर्ती स्थापन केल्याच असत्या. पण आज ज्या वेळेला आपण आज जातो, समर्थांची समाधी आहे, समर्थांच्या वर ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींची कथा मी तुम्हाला सांगतोय. समर्थांनी देह ठेवायच्या आधी 4 दिवस त्या मूर्ती आलेल्या होत्या पंचमीला. आणि नंतर त्यांनी हे केली स्थापना. आणि ते म्हणाले हे मंचक आहे ना, स्वच्छ धुया, हे करूया, त्याच्यावर वस्त्र वगैरे घाला, रेशमी वगैरे. आणि तिथे त्यांनी मूर्तींची स्थापना केली. त्यावेळेला हे मंदिर वगैरे नव्हतं. त्यावेळेला समर्थांची समाधी नव्हती का, अरे जिवंत आहेत ते. आणि समाधी बांधली कुणी तर संभाजीने बांधली. हा खूप मोठा इतिहास आहे, नको सांगायला आत्ता. पण विचार करा, तिथे सगळा इतिहास लिहिलेला आहे की समाधी कुणी बांधली, हे मंदिर त्याच्याभोवतीचं कुणी बांधलं, हे सगळं हो नंतरचा इतिहास आहे. समर्थांनी तिथे स्थापना केली. आता उरले 4च दिवस.
येता जाता उद्धवाला एवढं रडू यायला लागलं, म्हणून त्यांनी पहिली ओळ द्यायची, उद्धवाने दुसरी, किंवा पहिल्या 2 ओळी त्यांनी द्यायच्या, नंतरच्या 2 ओळी उद्धवानी सांगायचा, ज्याला समस्यापूर्ती म्हणतात. पूर्वी आम्ही सांगायचो, आमचे एक शिक्षक होते, ते म्हणायचे मे महिन्याचा दिवस होता, सकाळ होती, इतकी गरमी असली तरी जरा झुळूक येत होती, मी टेरेसवर होतो, इतक्या ट्रिंग ट्रिंग आवाज झाला. हे सगळ्यांच्या याच्यात कॉमन कॉमन. आणि बघितलं तर आजोबांनी मनी ऑर्डर पाठवली होती, मला पोस्टमननी मनी ऑर्डर दिली, बस पहिला अध्याय संपला. इथून पुढे त्या 100 रुपयाचं तू काय केलंस ते गद्या लिहितो. आणि मग आमचे निबंध निराळे व्हायचे. पहिला कॉमन असायचा, पहिला आपलं काय सगळेच निबंध तेच असतात, काही बदल नाही आहे ना. आता तर इंटरनेट आल्यापासून तर गंमतच आहे. अगदी 4 जण घेते आणि 26 जानेवारीचे होते. मी म्हटलं मी जज राहणार नाही, पण मी बघेन त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, नंतर सांगेन. 4 जणांनी तीच भाषणं म्हणली, कारण त्या रेडीमेड स्पीचेस इंटरनेटवर रेडीमेड मिळतात. तीच म्हटलं आता यांना मार्क्स कसे देणार तुम्ही, म्हणजे कंटेंटबद्दल मार्क्स देऊ नका, त्यातल्या त्यात डिलिव्हरी आणि त्यांचे ईज आणि त्यांची पर्सनॅलिटी याच्यावरच मार्क्स द्या. म्हणजे मुख्य म्हणजे भाषण आहे ना, ते सगळ्यांचं कॉमन होतं. कॉमन म्हणजे कॉमा टू कॉमा कॉमन होतं, काही बदल नव्हता, सगळं साधं. हे बदललेलं आहे आणि कोणाला काही माहितीही नसतं. असू दे, तर विचार करा. तसं ह्यांना ज्या वेळेला वाटायला लागलं की आपण गेल्यानंतर कोण आपणामागे जगदीशासी भजत जावे, हा जगदीश कोणतं, राम इथे येऊन थांबलेला आहे. मग रामाची स्थापना नंतर झाली, पण तिथे पहिली स्थापना झाली आणि नंतर समर्थ त्या रामाच्या ध्यानातच राहायला लागले. समोरून ज्या वेळेला यायचा, अनुदिनी नवमी हे नित्य ध्यानी धरावी, कुणाला, उद्धवाला सांगताय. अरे पहिल्यापासून 10 नवम्या गेल्या, 18 नवम्या गेल्या, 10 महिन्यातल्या. शुद्ध नवमी गेली, मी चैत्रात वैद्याला, वैशाख नवमी गेली शुद्ध, वैशाख नवमी गेली वद्य, नंतर ज्येष्ठ गेली, आषाढ गेली, श्रावण गेली. अनुदिनी नवमी हे नित्य ध्यानी धरावी. आता 4 दिवसांनी नवमी आलेली आहे. आता तरी नवमी लक्षात ठेवा. लग बग करुनी हे कार्यसिद्धी करावी, कार्यसिद्ध करा. आणि कार्यसिद्धी करा म्हणजे शांती मिळवा, मुक्ती मिळवा. लोकांना अशा पद्धतीने उपदेश करा की मीच तुमच्यातून उपदेश करतोय असं लोकांना वाटेल. आणि मग उद्धव नंतरच्या 2 ओळी सांगायच्या, पण रडतच होते. वातावरण अत्यंत ज्याला दुःख भरलेलं होतं ना, ते सज्जनगडावरचं झालं होतं. आणि अशा वेळेला त्यांनी ज्या काही ओळी सांगितलेल्या आहेत त्या आपल्या पाठ आहेत. त्या शेवटी ओळी सांगतो, त्याचा अर्थ सांगून आपण थांबूया. रडायला लागला उद्धव की तुम्ही जाणार मला सोडून. अक्काबाई रडायला लागल्या, म्हणजे आम्ही तुम्हाला स्पर्श करून पाहायचे नाहीत, सेवा करायची नाही, नमस्कार करायचा नाही. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी. त्यावेळेला हे शब्द उच्चारलेले आहेत. अरे इतकी वर्ष तुम्ही माझ्याबरोबर राहता, इतक्या वेळेला तुम्ही दासबोध माझी प्रवचनं प्रत्यक्ष ऐकलेली आहेत. माझी काया आणि वाणी गेली म्हणालं अंतःकरणी. तुमच्या मनात काहीच शिरलं नाही, मी तुम्हाला समजलोच नाही, माझी वाणी तुम्हाला आकलनच झाली नाही. मी आहे जगज्जीवनी निरंतर, मी आहे ना या जगज्जीवनी निरंतर. मी कुठे जाणार आहे? हां नाही, देहाने तुम्ही जाणार आहात. आत्मा राम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. अरे तुम्ही ज्यावेळेला दासबोधाला हात लावता त्यावेळेला माझ्या देहाला स्पर्श करता. दासबोधाला तुम्ही डोकं टेकून नमस्कार करता त्यावेळेला मला नमस्कार करता. दासबोध आणि आत्माराम किंवा मनाचे श्लोक हा माझा देह आहे. कुठे माझा देह गेला आहे? माझी काया आहे ना. पुढे वाणी, तुम्ही ज्या वेळेला दासबोध वाचता, तुम्ही ज्या वेळेला मनाचे श्लोक म्हणता त्यावेळेला ती माझी वाणी असते. तुम्ही म्हणा ती माझी वाणी आहे. तुम्ही हातात ग्रंथ धरा तो माझ्या देहाला केलेला स्पर्श आहे. माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. असता काहो करावा खेद भक्तजनी. तुम्ही माझे भक्त आहात, तुम्ही माझे शिष्य आहात, तुम्ही माझे लीला सहचर आहात, पार्टनर्स आहात माझ्या या लीला या अवतार कार्यातले. रडता तुम्ही, त्याला काय अर्थ आहे? म्हणून सांगतो आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. आणि मग पुढे जसे आपण शेवटी झाले साधनाचे फळ शेवटी येतात ना, की कृपा केली दाशरथीने, मग त्या कृपेची समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध.
मनी धरावे ते होते, हे जे शेवटी सांगितलेले आहेत ना, रामाचं स्मरण करून करा ते काम राम करणार आहे. माझं स्मरण करून जे स्वतःचं स्मरण करा तुम्हाला काही मिळणार नाही. यश कीर्ती प्रताप रामस्मरणानं मिळणार आहे. मी करतो या भावनेने यश नाही तर दुःख भोग आणि अपमान अपयश हेच तुम्हाला मिळणार आहे. म्हणून राम सगळं करतोय हा भाव ठेवा. मी गेल्यानंतर माझं जातं, हे मी आणि माझे हे दोन शब्द जर आपल्या जीवनातून गेले तर आणि तरच आपण खऱ्या अर्थाने समर्थांची जयंती काय किंवा ही काय. एक मुद्दा तुम्हाला सांगतो की जसे वद्य प्रतिपदा ते वद्य नवमी, आपण दासनवमी म्हणजे समर्थ जे गेले ते शेवटचे, तशी दासबोध नवमी पण कॅलेंडरमध्ये बघा हल्ली ते लिहायला लागलेले आहेत. माघ शुद्ध नवमी ते माघ शुद्ध प्रतिपदा ते नवमी, म्हणजे माघ महिन्याची शुद्ध नवमीपर्यंतचे 9 दिवस हे दासबोध नवमीचा उत्सव साजरा होतो. हा सज्जनगडावर साजरा होतो तर तो शिवथर घडीत साजरा होतो. 9 दिवस लोक जातात, 9 दिवस वाचन असतं, कारण तिथे दासबोधाची जन्मभूमी म्हटलं जातं. मगाशी जे तुम्हाला सांगत होतो 15 दिवसावर उत्सवाला अजून शिवाजींनी शिधा पाठवलेला नाही आहे. लोक यायला लागलेले आहेत बैलगाड्यातून. करायचं काय, कल्याणाला घेऊन ते गेले एका घळीत आणि त्या घळीत गेल्यानंतर तू लिही आणि कल्याण गेले. तुम्हाला सांगतो हे गुप्ती आहे ना, त्यातल्या त्या दाट बांबूसारख्या तुम्हाला दिसतील ना कुबड्यासारख्या, नाही त्याच्यात कंपार्टमेंट्स आहेत. खालचं कंपार्टमेंट उघडा त्याच्यात कागदाच्या सुरनळ्या आहेत, वरचं उघडा तिथे बोरू म्हणजे पेन ठेवलेला आहे, त्याच्यावरती तिथे आपण म्हणतो इंकपॉट ठेवलेला आहे. म्हणजे ते घेतलं की लोकांना कळणारही नाही. आता कागद घेऊन काय लिहायला निघालेत, शिवाजीला पत्र लिहित आहेत का, काही नाही. ती कुबडी घेऊन निघायचं, त्याच्यात कागद आहेत, त्याच्या लेखनाचं सगळं साहित्य ते घेऊन गेले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, ते सांगत राहिले, तो लिहित गेला आणि ती जी पहिली प्रत आहे त्याची प्रिंटेड प्रत सध्या आपल्याला बाजारात मिळते, सज्जनगडावर मिळते. तुमच्याकडे ज्यावेळेला कधी सज्जनगडावरची पुस्तकं असते त्याच्यात समर्थांनी सांगितलेली आणि कल्याणाने लिहून घेतलेली मनाच्या श्लोकांची प्रत मिळते. तुम्ही निदान देवासमोर ठेवण्यासाठी तरी ती घ्या. अक्षर वगैरे सुंदर आहे, अर्थात काही शब्द वगैरे मनात ताचिरे पूर्वसंचित केले ते तसेच आपण म्हणतो किंवा मनात त्वाचिरे म्हणतो, सो ठीक आहे. पण कल्याणाचं आहे ते, पावित्र्य आहे, त्याला अगदी मस्तकाला लावले पाहिजेत ते मनाचे श्लोक. आणि शेवटचा श्लोक आहे, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. माझ्यावर विश्वास ठेवा, मी मनाच्या श्लोकात जे सांगितले त्याप्रमाणे वागा, तुम्ही मुक्त व्हाल जिवंतपणे. मुक्तिभोगी, मुक्ती साधी म्हणलेलं नाही, मुक्तिभोगी. जसं आपण प्रपंचात पती पत्नी एकमेकाचा, पालक मुलांचा, आपण निरनिराळ्या अन्नाचा भोग घेतो, तसा मुक्तीचा भोग घ्या. तुकाराम तेच म्हणतात, मुक्ती कांत परिणली. मी मुक्तीशी लग्नच लावून टाकलं, आता सगळे व्यवहार मी मुक्तीबरोबर करतो. हा निराळाच अनुभव आहे. इकडे ते आपल्याला सांगतायत की तुम्ही मनाची शते म्हणजे मनाचे 200 श्लोक, शेवटचे 5 श्लोक हे पूर्णपणे फलश्रुती आहेत, म्हणजे मनाचे 200 श्लोकच आहेत. नंतरचे 5 श्लोक हे आत्ता सांगितल्याप्रमाणे मनाची शते म्हणजे 200 श्लोक. ऐकता दोष जाते, हे ऐकायचं म्हणजे काय, श्रवण करायचं. आणि श्रवण कानात सुरू होतं, मनात मध्य आणि जीवनात शेवट आहे. अगदी लक्षात ठेवा, श्रवण म्हणजे ऐकणं नाही. इट इज नॉट हिअरिंग, इट इज लिसनिंग विथ कॉम्प्रिहेन्शन अँड इम्प्लिमेंटेशन. ऐकायचं नाही, नुसतं समजून घ्यायचं आहे आणि नुसतं समजून नाही घ्यायचं, जीवनात उतरायचं आहे. त्याला समर्थांनी श्रवण म्हणलेलं आहे. श्रवणाचे 4 समास दासबोधात आहेत, निरनिराळ्या दशकात आलेले. इतकं श्रवणाला समर्थांनी महत्त्व दिलेलं आहे. पण श्रवण कानात सुरू, मनात मध्य आणि शेवट त्याचा जीवनात. कानात मनात जीवनात ते पूर्ण श्रवण आहे. मग मनाची शते ऐकता दोष जाते, मती मंदते साधना योग्य होते. अरे मती मंद म्हणजे काही कळत नाही याला, तो साधना योग्य होईल. आणि साधना रामनाम ही किती सुंदर साधना आहे. तू राम राम म्हणत बस. पण तोटकाचार्य वगैरे जे शंकराचार्यांचे शिष्य आहेत ना, त्याला बोलता येत नव्हतं, काहीतरी बोबडं बोलत होता. मग त्या शंकराचार्यांच्या पायावर घातला त्याच्या आईवडिलांनी. ते म्हणाले, अरे काय रे बोलनी. तर त्यांनी तोटक वृत्तात सगळ्या अध्यात्माचं सार सांगितलं, अष्टक त्याचं तयार झालं. आणि ते म्हणाले, अरे हा माझा शिष्य आहे. त्याला घेऊन गेले. तो संस्कृत बोलायला लागला, तुटली म्हणजे बोबडं बोबडं बोलायला लागला. तो तोटक झाला, शिष्य झाला.
आचार्य झाला हे सगळं बघायला पाहिजे. म्हणून मती मंदते साधना योग्यती चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. आता शेवटचा दिवस, समर्थांच्या जीवनातला शेवटचा दिवस उजाडला. त्या दिवशी विशेष काही नाही, सगळे आता रडत होते, काही जण रडायचे थांबले होते. त्यांनी हे सतत सांगत होते की अरे मी सांगितले ते ऐका, दासबोध आत्माराम मनाचे श्लोक मी ठेवून जातो आहे, तोच माझा देह आहे, तो वाचा, त्याच्यावर विचार करा, ती माझी वाणी आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही चिंतन करता तो माझा मेंदू आहे या ग्रंथातला. हे सगळं त्यांनी सांगितलं आणि शांतपणे माघवद्यनवमी म्हणजे आजच्या दिवशी 344 वर्षापूर्वी समर्थांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांचं दहन तिथेच झालं आणि त्याच्यानंतर सुरुवातीला काहीतरी अशी एक समाधीसारखं बांधलं होतं. पण आजचं जे मंदिर आहे, आज जे भुयार आहे, वरती ज्या रामाच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत, ते सगळं संभाजीने केलं आणि त्याच्यानंतर त्या भागाचं रिनोव्हेशन झालेलं नाही असं मला वाटतं. मी काय फार अलीकडे गेलेलो नाही आहे, परंतु तिथे सगळा इतिहास लिहिलेला आहे. समर्थांचं चरित्र हे इतर संतांपेक्षा थोडं निराळं आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभलं आणि मुख्य म्हणजे शेवटी त्यांनी जीवनाचं अशा पद्धतीने सिंहावलोकन केलं. एक म्हणजे दासबोध आपल्याला दिला, दुसरं म्हणजे जाताना आपल्याला संदेश दिला की तुम्ही दासबोध वाचा, तो माझा स्पर्श आहे, आणि त्यातली ओव्या वाचा, ती माझी वाणी आहे. हे समर्थ जसं महाराज म्हणतात राम नाम घ्या जिथे नाम तेथे माझे प्राण. समर्थ म्हणतात दासबोध वाचताय, माझा देह आहे, ओव्या म्हणताय, ती माझी वाणी आहे. म्हणजे माझी काया आणि वाणी तुमच्यात असेल ज्यावेळेला तुम्ही हे वाचन कराल त्यावेळेला. सो आहे त्या ठिकाणी आपण ताठ बसूया, शांतपणे आठवूया जे काही सांगितलं ते. समर्थांच्या जीवनाचा अंत हा त्यांच्या जीवनातला तेजस्वी कलशाध्याय आहे. तेजस्वी आहे, करुण असा अंत त्यांचा झालेला नाही आहे. शांत आपण श्लोक म्हणूया. 3 उपासनेचे म्हणतो ते आणि शांतीपाठ. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा व्हावे. सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे का देह माझा उपेक्षून. रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. शांतीपाठ म्हणूया. नंतर कुणाला किंवा सामूहिकपणे कल्याणकरी रामराया जर म्हणायचं असेल तर हरकत नाही, पण ह्या शांतीपाठ मात्र म्हणूया. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून समर्थ रामदास राम आपले महाराज संपूर्ण दरबार जो समोर भरलेला आहे दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.